सर आपण स्टार्ट करू शकतो. मी स्टार्ट करू ना? हो सर. नमस्कार. आज जागतिक पर्यावरण दिन 5 जून या निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आपले स्मार्ट सिटी यांच्यातर्फे आज आपण हा परिसंवाद आयोजित केलेला आहे. यासाठी मी स्वागत करतो आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर मधुकर बाचुळकर सर. मधुकर बाचुळकर चोळेकर सर हे निवृत्त प्राचार्य आहेत श्री विजयसिंह यादव कॉलेज पेठ वडगाव कोल्हापूर येथील. आणि आपल्याला जे आज महत्वाचा विषय होता किंवा लोकांच्या मनात जे प्रश्न असतात प्लांटेशन बद्दल किंवा वनस्पती बाकीच्या याबद्दल जे प्रश्न असतात या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण त्यांना विशेष करून आज आमंत्रित केलेलं आहे. आणि आपल्या बरोबर मधुकर चोळके सर आहेत. मी पहिल्यांदा सर्वांच्या वतीने महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण विभागाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. आणि या पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबवत असलेल्या प्रकल्पाबद्दल किंवा पर्यावरण विषयी प्रकल्पाबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती मी मध्ये देईन. तथापि मी पहिल्यांदा मधुकर चोळेकर सर यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपला अल्प परिचय थोडक्यात सर्वांना करून द्यावा. सर. मी करून द्यायचंय का? हा सर. मी डॉक्टर मधुकर बाचुळकर. मी प्रिन्सिपॉल पदावरून 2017 साली रिटायर झालेलो आहे. माझं शिक्षण जे आहे ते MSc बॉटनी आणि PhD बॉटनी या विषयामधलं आहे. 40 वर्ष मी प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी, सावंतवाडी, तासगाव, सातारा, कोल्हापूर आणि पेठ वडगाव या ठिकाणी 40 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. माझं स्पेशलायझेशन जे आहे त्याचं नाव आहे प्लांट टेक्झॉनॉमी, म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण शास्त्र ज्याला म्हणतात त्याच्यामधलं आहे. हा सगळा अभ्यास करत असताना संशोधनात्मक माझा जो अभ्यास आहे तो पश्चिम घाटातल्या वनस्पतींच्यावर आहे. पश्चिम घाटामध्ये ज्या फ्लावरिंग प्लांट्स आहेत, फुलं देणाऱ्या वनस्पती आहेत, या वनस्पतींच्यावर माझा संशोधनाचा अभ्यास आहे. मी अनेक कॉन्फरन्सेसमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून लेक्चर्स दिलेली आहेत. त्याचबरोबर मी जवळपास 12 रिसर्च प्रोजेक्ट्स पूर्ण केलेले आहेत. माझ्या मार्गदर्शनाखाली जवळपास 3 विद्यार्थ्यांनी PhD हा कोर्स पूर्ण केलेला आहे. आणि गेली अनेक वर्ष मी पर्यावरण विषयक कामामध्ये सहभागी आहे. कोल्हापूरमध्ये निसर्ग मित्र नावाची एक NGO आहे, त्याचा मी अध्यक्ष म्हणून काम करतोय. मी जवळपास 22 पुस्तकं लिहिलेली आहेत. जवळपास 80 रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत. आणि वर्तमानपत्रामधून जवळपास 2000 पेक्षा जास्त हे लेख लिहिलेले आहेत. आणि हे सगळे लेख वैज्ञानिक आहेत. आणि समाज प्रबोधन करण्याचं मी त्याच्यामधून काम करतोय. माझं हे सगळं सामाजिक काम आणि या पद्धतीचं सगळं शैक्षणिक आणि रिसर्च वर्क या अनुषंगानं मला जवळपास 27 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की ज्या शिवाजी विद्यापीठामध्ये मी कार्यरत होतो त्या शिवाजी विद्यापीठानं मला 2003 मध्ये बेस्ट टीचर अवॉर्ड दिलेला आहे. तर असे अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड मला मिळालेले आहेत. तर मी ब्रीफ इंट्रोडक्शन आपल्या समोर ठेवलेलं. गुड. अतिशय चांगले इंट्रोडक्शन. आणि मला हेच अपेक्षित होतं की स्वतःची ओळख स्वतः करून देणं, कारण बाकीच्यांचा व्ह्यू वेगळा असतो आणि स्वतःचा व्ह्यू वेगळा असतो. आणि निश्चितच पिंपरी चिंचवड मधील सगळे आता जे जॉईन होत आहेत ते आमचे जवळजवळ 20 ते 27 NGOs आहेत ज्या या पर्यावरण क्षेत्रात काम करतायत पिंपरी चिंचवड मध्ये. यामध्ये म्हणजे प्लांटेशन असू देत किंवा नदी संवर्धन असू देत किंवा पर्यावरण संवर्धनचे विशेष पैलू, बाकीचे सगळे म्हणजे गणपतीच्या काळामध्ये गणपती दान घेणं,
गणपती विसर्जनासाठी स्वतः पुढाकार घेऊन रिव्हर पोल्युशन कमी करणं यामध्ये फील्डमध्ये लोक काम करत असतात. आणि मला आता या पर्यावरण दिनानिमित्त आपण आता संवादाला सुरुवात करतोय आणि मी पहिल्यांदा सरांना एकच सगळ्यांच्या मनातील प्रश्न विचारतोय की सर, पर्यावरण म्हणजे निश्चित काय आणि पर्यावरण दिन साजरा आपण 5 जून रोजी करतो, ह्याच्या मागचं थोडक्यात जर सांगितलं तर लोकांना ते पण माहिती होईल की पर्यावरण म्हणजे काय आणि आपण पर्यावरण दिन का साजरा करतोय आणि पर्यावरण दिन एक दिवस साजरा करणं हे योग्य नाही. पर्यावरण दिन हा आपण जगलो पाहिजे, कायम वर्षभर जगलो पाहिजे आणि रोजचा दिवस हा पर्यावरण दिवस आपल्या दृष्टीने आहे. आणि अशाच पद्धतीने लोकांचं वावर किंवा पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे आपली सिस्टीम होऊन गेली पाहिजे किंवा आपली लाईफस्टाईल होऊन गेली पाहिजे. या दृष्टीने आपण थोडं एक्सप्लेन करा की पर्यावरण दिन का चालू झाला, पर्यावरण काय आहे आणि याचं महत्व काय आहे आपल्या लाईफ मध्ये. सर, मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करू, काय करू? येस सर. ओके. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग यांच्या वतीनं आयोजित या वेबिनारमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पर्यावरण विभाग, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व अधिकारी, सर्व मान्यवर आणि पर्यावरण प्रेमी, या सर्वांना मी प्रथम 5 जून हा जो जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो याच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. आता आपल्याला पाहायचं आहे की हा पर्यावरण दिन आपण का साजरा करतो. आजचा या वर्षीचा जो पर्यावरण दिन आहे याची एक थीम आहे आणि ती थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन. आपल्याला माहिती आहे की पर्यावरणाचा साधा आणि सोपा अर्थ सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या अवतीभोवती जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण आणि याच्यामध्ये प्रामुख्याने 2 घटक आहेत, सजीव आणि निर्जीव. सजीवांच्या वाढीसाठी निर्जीव गोष्टींची गरज आहे. हवा, पाणी, जमीन, प्रकाश, ऊर्जा हे सगळे घटक निर्जीव आहेत. पण हे निर्जीव घटक माणसाला आणि इतर सजीवांना जिवंत ठेवायचं काम करतात. त्यामुळं सजीव आणि निर्जीव यांचं एकमेकाशी रिलेशन आहे आणि परिस्थितीप्रमाणे ते रिलेशन बदलत जातं आणि त्याच्यामधून परिसंस्था निर्माण होतात. अशा अनेक परिसंस्था आपल्या या निसर्गामध्ये आहेत आणि या सगळ्या परिसंस्थाचा मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये ऱ्हास झालेला आहे. त्यामुळं त्या परत रिस्टोर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी या वर्षीचा 5 जून पर्यावरण दिनाचं हे मुख्य थीम हे मांडलं गेलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की माणसाचा पर्यावरणातला हस्तक्षेप जो आहे तो अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि हा सगळा हस्तक्षेप आहे तो अतिरेकी प्रकाराचा आहे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आता निसर्गामध्ये आणि पर्यावरणामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केलेला आहे आणि हा हस्तक्षेप सुरू झाल्यापासून अनेक गंभीर अशा पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. या सगळ्या समस्या काय आहेत, या सगळ्या समस्याचं निवारण कुठल्या पद्धतीनं आपल्याला करता येण्यासारखं आहे, या सगळ्याचा अभ्यास व्हावा, याची माहिती सर्व जनतेला व्हावी. आज पृथ्वीसमोर कोणती संकट आहेत, आपल्या मानवजातीसमोर कोणती संकट निर्माण झालेली आहेत, पर्यावरणामध्ये बिकट प्रश्न आणि समस्या कोणत्या प्रकारच्या निर्माण झालेल्या आहेत, या सर्वाची जाण आणि या सर्वाची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळावी याच्यासाठी गेले अनेक वर्ष जगभर 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपल्याला बघायचं आहे की मानवाच्या हस्तक्षेपामुळे आज पर्यावरणामध्ये सर्वात गंभीर प्रश्न कोणता निर्माण झालेला आहे. तर आज पर्यावरणामध्ये सर्वात गंभीर समस्या जी आहे ती जागतिक तापमान वाढीची आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. आणि मला वाटते ज्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आज पर्यावरणामध्ये
याच्यामध्ये सर्वात महत्वाची आणि गंभीर समस्या जी आहे ती समस्या आहे जागतिक तापमान वाढीची. आपल्याला सर्वांना माहित आहे की गेली काही वर्ष सतत आपल्या पृथ्वीचं तापमान जे आहे ते सातत्यानं वाढत चाललेलं आहे. आणि हे टेम्परेचर वाढत चाललेलं असल्यामुळं हवामानामध्ये प्रचंड बदल घडत आहेत. पूर्वी एवढे बदल फास्ट कधीच होत नव्हते, पण अलीकडच्या काळामध्ये हवामान बदल हे मोठ्या प्रमाणामध्ये होतात. म्हणून आता कंबाईंड टर्म अशी वापरली जाते की ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आता हवामानामध्ये सातत्यानं बदल घडत चाललेले आहेत. आणि हे जे हवामानामध्ये जे बदल आहेत ना त्याच्यामुळं आता चक्रीवादळांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. पूर्वी चक्रीवादळं होत नव्हती असं नाही, पण अलीकडच्या काळामध्ये काही वर्षामध्ये चक्रीवादळांचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आत्ताच आपण पाहिलं या महिन्यातच 2 चक्रीवादळं 2 वेगवेगळ्या ठिकाणी झाली. जे सगळं अरबी समुद्रामध्ये जे चक्रीवादळ तयार झालं हे अगदी केरळ पासून गुजरात पर्यंत मोठं नुकसान झालं. त्याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान आपल्या कोकण पट्टीचं झालं, महाराष्ट्रामधलं झालं. आणि हे चक्रीवादळ शमतो न शमतो तोपर्यंत दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा चक्रीवादळ निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये ओरिसापासून पश्चिम बंगालपर्यंत भरपूर मोठी हानी झाली आणि याच्यामध्ये नुकसानी मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे चक्रीवादळाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये या ग्लोबल वॉर्मिंगमुळं आणि हवामान बदलामुळं सर्वात महत्वाचं जे आहे ते अवकाळी पावसांचं प्रमाण वाढलेलं आहे. अलीकडच्या काही काळामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस कमी जास्त पडतो, पण अवेळी पाऊस जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पडायला लागलेला आहे. हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो, उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि आपल्या सर्वांनी अनुभवलेलं आहे की हा अवकाळी पाऊस कसा पडतो माहिती आहे आपल्याला सर्वांना. अगदी थोड्या वेळेमध्ये तुफान पाऊस पडतो. म्हणजे 2 तासामध्ये 15 दिवसाचा पाऊस पडतो असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळं हा पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे हे निसर्गाला सुद्धा सामावून घेणं आता कठीण होऊन बसलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामधून पूर आणि महापूर मोठ्या प्रमाणामध्ये येतात. गेली 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि एक्स्पेशली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पूरस्थिती सगळ्यांनीच अनुभवलेली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यामध्ये कुठल्या प्रकारची पूरस्थिती झाली हे आपण अनुभवलेलं आहे. म्हणजे पावसाळ्यामध्येही आता तुफान पाऊस पडतोय आणि पावसाळा सोडून सुद्धा अवकाळी पावसाचं जे प्रमाण आहे हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. गारपिटीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. पूर्वी गारपीट होत नव्हती असं नाही आहे, पण आता गेल्या महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये गारपीट अनेक ठिकाणी झाली आणि ती किती प्रचंड झाली आपण पाहिलेलं आहे. मधल्या काळामध्ये आता गेल्या महिन्यामध्ये साताऱ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली की कुठल्या तरी आपण काश्मीरमध्ये आहोत का असा भास निर्माण झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट आता होते आहे. याला कारण पण तेच आहे, ग्लोबल वॉर्मिंग हेच कारण आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे गारपिटीचं आहे आणि ढगफुटीचं प्रमाण सुद्धा आपल्याकडे वाढलेलं आहे. वास्तविक आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगफुटीचं प्रमाण फार नसायचं. ढगफुटी प्रामुख्याने जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागामध्येच ढगफुटीचं प्रमाण जास्त होतं, पण अलीकडच्या काळामध्ये नाही आहे. अगदी 4 दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लज नावाचा जो तालुका आहे तिथं इतका तुफान पाऊस पडला, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली आणि प्रचंड पाऊस त्याच्यामध्ये पडला आणि ढगफुटीसारखा पाऊस पडला. ही सगळी जी आता प्रकार चालू आहेत हे सगळे नैसर्गिक नाही आहेत. आपण म्हणतो की हे सगळी निसर्गाची आपत्ती आहे, ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत, पण या आपत्ती होण्यामागे कारणीभूत जो आहे तो फक्त माणूसच आहे. कारण माणसानं ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फार मोठी मदत केलेली आहे असं आपल्याला वाटतं. आता पुढे असं आहे की एकीकडे प्रचंड पाऊस पडतो जगाच्या पाठीवर आणि भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी मोठा पाऊस पडतो आणि काही ठिकाणं अशी आहेत की पाऊसच पडत नाही. त्यामुळं परिस्थिती अशी आहे की एका बाजूला कोरडा दुष्काळ आहे तर दुसऱ्या बाजूला ओला दुष्काळ आहे. त्यामुळं परस्पर विरोधी चित्र निर्माण होत चाललेलं आहे आणि याला तोंड देणं आज सर्वसामान्य माणसाला
इव्हन शासनाला सुद्धा कठीण होऊन बसलेलं आहे. ही आजची परिस्थिती आपल्याला सर्वांना माहीत आहे. या सगळ्या बदलत्या हवामानामुळे आज आपलं मानव जातीचं फार मोठं नुकसान होत चाललेलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला वेळीच सावध होणं गरजेचं आहे. हे नुकसान फक्त एका कारणामुळे होतं आणि ते कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज. आणि त्याच्यामुळेच एवढं प्रचंड नुकसान आपल्याला आता सगळ्यांना सहन करावं लागलेलं आहे. मग एक प्रश्न असा निर्माण होतो की या जागतिक तापमान वाढीला जबाबदार कोण आहे? आपल्याला सर्वांना माहित आहे की जागतिक तापमान वाढीला जबाबदार फक्त आणि फक्त माणूसच आहे. कारण माणसाचा वाढता हस्तक्षेप जो आहे निसर्गामधला, हा त्याच्यासाठी प्रामुख्यानं कारणीभूत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वाढण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे हवेचं प्रदूषण. हवेच्या प्रदूषणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि प्रदूषण करण्यासाठी, हवेचं प्रदूषण करण्यासाठी फक्त आणि फक्त जबाबदार माणूसच आहे. कारण आपण काय केलं आपल्याला सर्वांना माहित आहे. औद्योगिकरण आपण मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे. इंडस्ट्रीज, कारखाने मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेले आहेत. या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये आणि औद्योगिक प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा वापर केला जातो. याच्यामध्ये कोळसा, दगडी कोळसा आणि लाकडाचा वापर केला जातो आणि याच्यामधून बाहेर पडणारा जो सगळा कार्बन डायऑक्साईड आहे तो हवेत मिसळतो. हे प्रमुख कारण आहे. कारण आपण लोकसंख्या वाढली, आपल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, आपल्या गरजा वाढलेल्या आहेत. त्यामुळं आपण औद्योगिकरण पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे आणि या सगळ्या औद्योगिकरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आहे. त्यामुळं हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. दुसरं सर्वात महत्वाचं कारण आहे वाढती वाहन संख्या. पूर्वीच्या काळामध्ये वाहन संख्या एवढी मोठी नव्हती. मला अगदी आठवतं की पुण्यासारख्या शहराला सायकलीचं शहर म्हटलं जात होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सायकली पुण्यामध्ये होत्या. पण आज मला वाटतं सायकली इतिहास जमात झालेल्या आहेत. एक चांगली गोष्ट आहे की मध्यंतरी या कोरोनाच्या महामारीमध्ये लोकांना आता निसर्गाचं महत्व पटायला लागलेलं आहे. आता लोकांनी सायकलीवरनं प्रवास करायला लागलेले आहेत. चांगली गोष्ट आहे ना. कारण आपण वापरणारी वाहनं जी आहे त्याची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. ऍडव्हर्टाईज बघितल्यानंतर लक्षात येईल रोज एक मॉडेल आता बाजारामध्ये यायला लागलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये सुद्धा 2-4 गाड्या आहेत. 4 चाकी पण असेल, प्रत्येक व्यक्ती मागे एक आता दुचाकी आहे. त्यामुळं आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहन आहे. तसं जगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची संख्या वाढलेली आहे. आता या वाहनांच्या संख्या वाढल्यामुळं आणि या वाहनामध्ये इंधन म्हणून प्रामुख्याने आपण काय वापरतो सर्वांना माहित आहे, पेट्रोल आणि डिझेलच वापरतो. या पेट्रोल आणि डिझेलच्या ज्वलनामधून मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, नायट्रस ऑक्साईड बाहेर पडतो. त्यामुळं वाढती वाहन संख्या सुद्धा त्याला जबाबदार आहे. दुसरा भाग आपल्याला माहित आहे की आपल्याकडे अनेक ठिकाणी जंगलांना आगी लावल्या जातात. जंगलांना वणवे लागतात. आपलं आता सरास झालेला आहे, माहित आहे आपल्याकडे. आपल्या भारतासारख्या देशामध्ये जंगलांना जे वणवे लागतात हे जंगलात लागणारे वणवे नैसर्गिक नाहीत. कारण ट्रॉपिकल रिजन मध्ये वनाला लागणारे, जंगलाला लागणारे वणवे हे मानव निर्मित आहेत. फक्त टेम्परेट रिजन मध्ये जंगलाला लागणारे जे वणवे आहेत हे वणवे हे नैसर्गिक आहेत. पण आपल्याकडे नैसर्गिक वणवे लागत नाहीत. मोठ्या प्रमाणामध्ये आपण जंगलांना वणवे लावतो, त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, आपल्याला सर्वांनाच माहित आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे की गवताळ कुरणं आहेत किंवा डोंगर उतार आहेत. हे सगळे डोंगर उतार पेटवले जातात आणि लोक काय सांगतात की हे जर पेटवलं तर पुढच्या वर्षी आम्हाला गवत चांगलं येतं. पण याला कुठलंही शास्त्रीय आधार नाही आहे. हे सगळं अशास्त्रीय पारंपरिक पद्धतीनं आपण करत चाललेलो आहे. कोकणामध्ये जर तुम्ही गेलात ना तर तिथं राब जाळून शेती केली जाते, माहित आहे आपल्याला. कुंभरी शेती तिथं केली जाते. तेव्हा जंगलच्या जंगल जाळलं जातं आणि त्याच्यामध्ये शेती केली जाते. ही सगळी कारणं आहेत. आणि आपल्याकडे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुख्य पीक हे भात आहे. आपलं मुख्य पीक जे आपलं आहे ते ऊस आहे. ऊस फॅक्टरीला गेला की ऊसामध्ये राहिलेला पाला पाचोळा सगळा शेतकरी पेटवून टाकतो. ऊसाचे फळ पेटवले जातात. मोठमोठ्या शहरामध्ये, अगदी आपल्या कोल्हापूर सारख्या आणि पुणे सारख्या शहरामध्ये सुद्धा दरवेळी गोळा केलेला जो कचरा आहे, पाला पाचोळा आहे, तो अनेक ठिकाणी जाळला जातो.
हा पालापाचोळा जाळणं आता खरं म्हणजे शासकीय गुन्हा झालेला आहे, पण तरी सुद्धा कर्मचारी आणि आपण स्वतः सुद्धा हा कचरा मोठ्या प्रमाणामध्ये जाळतो. खरं म्हणजे तो कचरा कुजून त्याचं खत करणं गरजेचं आहे, पण हे करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळं आज मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडची निर्मिती आपण करायला लागलेलो आहे आणि प्रदूषणामुळं हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आता कार्बन डायऑक्साईड बरोबरच मिथेनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आता कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड हे प्रामुख्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या ज्वलनामधून बाहेर पडतं. रवंथ करणारे जे प्राणी आहेत यांच्या उच्छ्वासामार्फत मिथेन वायू बाहेर टाकला जातो. शेणखत कुजल्यानंतर मिथेन बाहेर पडतो. आपले जे सगळे डम्पिंग ग्राउंड आहेत हे कुजल्यानंतर त्याच्यामधून मिथेन वायू बाहेर पडतो. भाताच्या शेतामधून मिथेन वायू बाहेर पडतो. नैसर्गिक जिथं वायू आपण वापरतोय आता या खाणी जे आहेत त्याच्यामधून सुद्धा मिथेन वायू बाहेर पडतो. आणि नायट्रस ऑक्साईड हा पेट्रोल आणि डिझेलच्या ज्वलनामधून बाहेर पडतो. आणि हे जे मी 3 वायू तुम्हाला लोकांना सांगितले, कार्बन डायऑक्साईड, दुसरा मी सांगितलं आपल्याला तो मिथेन आणि त्याचबरोबर नायट्रस ऑक्साईड, हे जे 3 वायू आहेत त्या 3 वायूंना ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हटलं जातं. हरित गृह वायू असं म्हटलं जातं, कारण हे 3 वायू जागतिक तापमान वाढीसाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत. आणि या 3 वायूपैकी सर्वात जास्त जबाबदार जो आहे तो आपला कार्बन डायऑक्साईड. एक मी आता गोष्ट आपल्याला सांगेन की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे पूर्वीपेक्षा आता 33 ते 36% वाढलेलं आहे. आणि ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. खरं म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण हे जागतिक तापमान वाढीला सर्वात जबाबदार आहे. आणि हा एकटा कार्बन डायऑक्साईड, मी काय म्हणतोय पहा, हा एकटा कार्बन डायऑक्साईड घटक जो आहे तो पृथ्वीचं तापमान वाढीसाठी 72% जबाबदार आहे. त्यामुळं आपल्याला पृथ्वीचं तापमान जर कमी करायचं असेल, ग्लोबल वॉर्मिंग कमी करायचं असेल, वाढणारी उष्णतामान जर आपल्याला कमी करायचं असेल, तर आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे कमी करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे यामध्ये कार्बन डायऑक्साईड सर्वात महत्वाचं मी सांगितलं, पेट्रोल डिझेलच्या याच्यामधून, आणि कारण पण सांगितली की हा कशा कशामधून बाहेर पडतो. आणि या बाहेर पडणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे किंवा मी मगाशी जे बाकीचे 2 आपल्याला वायू सांगितले, हे सगळे वायू जे आहेत ज्यांना ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात, ह्या ग्रीन हाऊस गॅसेसमुळे आपल्या पृथ्वीचं तापमान वाढायला लागलेलं आहे. हे जे सगळे ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत यांचा एक दाट असा थर आता पृथ्वीच्या भोवती तयार झालेला आहे. आणि हा ग्रीन हाऊस गॅसेसचा जो दाट थर आहे तो सूर्याची मॅक्झिमम एनर्जी शोषून घेतो आणि तो पृथ्वीवर पाठवतो. आणि पृथ्वीवरून परावर्तित होणारी जी एनर्जी आहे ती सुद्धा अडवतो. त्यामुळं आज पृथ्वीचं स्थिती जी आहे ही एका ग्रीन हाऊस सारखी झालेली आहे. आपल्याला माहित आहे की बाहेरून आपण ग्रीन हाऊस मध्ये गेलो की उकाडा वाढतो ना, गरम वाटतं आपल्याला. म्हणजे आज परिस्थिती अशा प्रकारची निर्माण झालेली आहे, म्हणून या इफेक्टला ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतात. लोकांना हे लक्षात येत नाही. लोकांचं म्हणणं वेगळं आहे की ग्रीन हाऊसची संख्या वाढवल्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट व्हायला लागले. त्याचा काही संबंध नाही. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सर्वांना सांगेन की आपण भर उन्हामध्ये आपली 4 चाकी गाडी उन्हामध्ये ठेवायची, सावलीमध्ये ठेवायची नाही, आणि एक 4 तास चांगली तापू द्यायची आहे. आणि 4 तास आणि सगळ्या खिडक्या त्याच्या आणि हे बंद करायचे, दरवाजे बंद करायचे. आणि चांगली तापल्यानंतर आपण दरवाजा उघडायचा आहे आणि आत जाऊन बसायचं आहे. पण आपण बाकीचे दरवाजे खिडक्या कुठल्याही उघडायच्या नाहीत. काय परिस्थिती होईल लक्षात आलं आपलं? आज पृथ्वीची परिस्थिती नेमकी त्यासारखी आहे. म्हणजे काय होतं की मॅक्झिमम एनर्जी ऍब्झॉर्ब होते आहे आणि आतली परावर्तित होणारी जी एनर्जी जी आहे ती बाहेर टाकली जात नाहीये. त्याच्यामुळंच पृथ्वीचं तापमान हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण हे दरवर्षी वाढत वाढत चाललेलं आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही की 1950 पर्यंत पृथ्वीचं तापमान हे 0.1 डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे कधीही वाढलं नाही.
पण 1950 नंतर आज अखेर पृथ्वीचं तापमान जे आहे ते 1.2 डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं आहे. लक्षात घ्या, 1950 नंतर पृथ्वीचं तापमान वाढायला सुरुवात झालेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे, याच्या नंतरच आपल्याकडे मोठी औद्योगिक क्रांती झाली, मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज निर्माण झाल्या, मोठ्या प्रमाणामध्ये आता वाहनांची संख्या वाढायला लागली, लोकसंख्या तर तुफान वाढलेली आहे आपली. आज आपण 140 कोटीच्या वर जाऊन पोहोचलेलो आहोत. मग मला सांगा, हे सगळं जर सगळ्या जगामध्ये होत असेल, काय फक्त भारतात आहे असं नाही आहे, सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. आणि सगळेच देश मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करतात. जगामध्ये सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करणारा देश आहे अमेरिका, त्याच्यानंतर चीन आहे, त्याच्यानंतर आपले युरोपियन कंट्रीज ज्या आहेत त्या सगळ्या त्या आहेत, आणि 4 नंबरला भारत आहे. म्हणजे जगामध्ये हे 4 महत्वाचे भाग जे आहेत, घटक मी आता तुम्हाला सांगितले देश, हे सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडतात. हा कार्बन डायऑक्साईड कमीत कमी सोडावा याच्यासाठी पॅरिसचा करार झालेला आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. आपल्याला माहित आहे की मधल्या काळामध्ये अमेरिकेनं तर या पॅरिसच्या करारामधून बाहेर सुद्धा पडलेला होता. मग मला सांगा की जो देश सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, हा देशच जर त्याच्यामध्ये सामील जर होत नसेल तर करणार काय, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं सगळ्या जगाची परिस्थिती आता बदलत चाललेली आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. पण एक गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे की नैसर्गिकपणे हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता निसर्गामध्ये फक्त आणि फक्त वनस्पतीमध्ये आहे. बाकी कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा बाकीचा कुठलाही घटक कार्बन डायऑक्साईड शोषून घेत नाहीत. पण पृथ्वी तलावर किंवा निसर्गामध्ये फक्त वनस्पती हा घटक असा आहे की जो हवेमधला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. आता या वनस्पतीमध्ये सुद्धा प्रामुख्याने फायटोप्लॅन्क्टन ज्याला आपण म्हणतो, समुद्राच्या पाण्याच्या पातळीवर जे सूक्ष्म वनस्पती उगवत आहेत, हे फायटोप्लॅन्क्टन मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. आपले वृक्ष आणि आपले जंगल आणि वन हे सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्यामुळं फक्त वनस्पती हा एकमेव घटक निसर्गामध्ये असा आहे की जो कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. आणि याच्यामध्ये भूतलावर किंवा जमिनीवर सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो वृक्षांचा, जंगलांचा आणि वनाचा आहे. त्यामुळंच आपल्याला जंगलांची आणि वनांची व्याप्ती वाढवली पाहिजे. पण अलीकडे व्याप्ती वाढवलेली नाही, उलट त्याच्यामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. वृक्षतोड थांबून आता आपण वृक्ष आच्छादन क्षेत्र वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळं वृक्षाचा, त्याचबरोबर जंगलावनांचा सर्वात मोठा रोल असून सुद्धा परिस्थिती फारच वाईट आहे. एकीकडे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, पण दुसऱ्या बाजूला वृक्ष आच्छादन क्षेत्र कमी होत चाललेलं आहे, सगळ्यांना मान्य आहे. जंगलांचं पर्सेंटेज कमी होत चाललेलं आहे, जंगलांची व्याप्ती कमी होत चाललेली आहे. म्हणजे दुसरीकडे जंगल तोड आहे, वृक्ष तोड आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारे घटक आम्ही कमी करत चाललो आणि कार्बन डायऑक्साईड जोरात आपण तयार करायला लागलेलो आहे. याच्यामुळं कार्बन डायऑक्साईडची पर्सेंटेज कमी न होता ते वाढतच चाललेलं आहे. त्यामुळं दिवसेंदिवस कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललं. मी आता सांगितलं की आता 33 ते 36% आपण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवलेलं आहे, आणि हे कमी करणं खरं म्हणजे गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये तर जंगलांची परिस्थिती फारच वाईट आहे. आपण पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये वाचतो, आम्ही शिकवतो, मुलं शिकतात की पर्यावरणाच्या संतुलनासाठी पृथ्वी तलावर जेवढं भूक्षेत्र आहे त्याच्या 33% जमिनीवर किंवा भूक्षेत्रावर जंगल पाहिजे असं आपण म्हणतो ना. मग भारताची स्थिती काय आहे आज? भारतामध्ये फक्त 20% जंगल शिल्लक राहिलेलं आहे. आणि मी पुढे काय म्हणतो ते फार महत्वाचं आहे, ही 20% आकडेवारी शासनाची आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा विरळ वनांचं प्रमाण हे जास्त आहे, आणि दाट वन ज्याला डेन्स फॉरेस्ट म्हणतो, जी सर्वात महत्वाची आहेत, अशी दाट वनांचं पर्सेंटेज जे आहे ते फक्त 7% शिल्लक आहे. म्हणजे दाट वन जी मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊ शकतात, पर्यावरणाच्या संतुलनामध्ये ज्याचा सर्वात मोठा रोल आहे,
जैवविविधता संरक्षण संवर्धनामध्ये त्याचा सर्वात मोठा सहभाग आहे. अशी दाट वनं आपल्या जगाच्या पाठीवर आणि आपल्या भारतात तरी फक्त 7% शिल्लक राहिलेली आहे. आणि हीच परिस्थिती सगळ्याच विकसनशील देशामध्ये आहे. विकसित देशामध्ये काही फार मोठी वेगळी परिस्थिती अशी नाही आहे, पण त्यांनी थोडंसं, त्यांच्याकडे लोकसंख्या कमी आहे, त्यांच्याकडच्या लोकसंख्या कमी असल्यामुळे मागण्या कमी आहेत, अपेक्षा कमी आहेत, त्यामुळं तिथं थोडीशी चांगली परिस्थिती आहे. आपल्या देशामध्ये मी म्हटलं तसं 20% जंगल आहे, त्याच्यामधलं फक्त 7% जंगल जे आहे हेच फक्त दाट वनक्षेत्र शिल्लक राहिलेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये दरवर्षी आम्ही 10 लाख, बघा भारतामध्ये दरवर्षी आपण 10 लाख हेक्टरवरचं जंगल नष्ट करतोय. कल्पना करा. आणि हे मी जे सगळं सांगतोय शास्त्रीय, मी भावनावश वगैरे होऊन काहीही सांगत नाहीये. आणि विविध विकास प्रकल्प जी भारतात चालू आहेत मित्रांनो, या विकास प्रकल्पामध्ये आपण दरवर्षी 7 अब्ज वृक्षतोड करतो. आकडा बघा ना किती आहे, 7 अब्ज दरवर्षी वृक्षांची तोड आहे. म्हणजे एका बाजूला जंगल व्याप्त क्षेत्र कमी आहे आमच्याकडं, वृक्षांची संख्या झपाट्यानं कमी करत चाललेलो आहे. मग असं जर असेल, आणि एवढं होऊन सुद्धा, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, एवढं होऊन सुद्धा आमची विकास प्रकल्प थांबवलेली नाहीत. रोड डेव्हलपिंग प्रोजेक्ट किती फास्ट चालू आहेत आपल्याला सर्वांना माहित आहे. आता मध्यंतरी आपल्याकडं पनवेल टू पणजी रस्ता झाला, हजारो वृक्ष तोडले गेले. अशा अनेक रोड, मला सगळी उदाहरणं देता येणार नाही तिथं थोडा वेळ असल्यामुळे, तर या रोड प्रोजेक्टमध्ये हजारो नव्हे लाखो वृक्ष तोडले जात आहेत. कर्नाटकमध्ये हुबळीपासून अंकोल्यापर्यंत जाण्यासाठी रेल्वे मार्गाचं रुंदीकरण करायचं चाललेलं आहे, ब्रॉडगेज. आणि हा मार्ग जो आहे तो सगळा संरक्षित फॉरेस्ट मधून आहे, हा सँच्युरी मधून आहे, म्हणजे अभयारण्यामधून आहे, नॅशनल पार्क मधून आहे. आणि त्याला दोन्हीही शासनानं परवानगी दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. आणि या सगळ्या प्रोजेक्ट मधून आता तो जो मी सांगितला ना डेव्हलपिंग प्रोजेक्ट मध्ये, या डेव्हलपिंग प्रोजेक्ट मध्ये जवळपास 2.25 लाख झाडं तोडली जाणार आहेत. त्याच्यावरून आपण कल्पना करा की 2.25 लाख झाडं या एका प्रोजेक्टसाठी आम्ही नष्ट करणार आहोत. अलीकडेच आपण अनेक बातमी वाचलेली आहे आपण सर्वांनी, मध्य प्रदेशमध्ये हिऱ्याच्या खाणकामासाठी म्हणून जंगल तोडलं जाणार आहे आणि त्या जंगलामधून 2.5 लाख झाडं तोडली जाणार आहेत. मग आपण आता कल्पना करायची आहे की आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे का त्या हिऱ्यांची गरज आहे. यासाठी आपण डेव्हलपिंग प्रोजेक्ट जे करतो ना, त्या डेव्हलपिंग प्रोजेक्टवर सुद्धा काही प्रमाणामध्ये अंकुश असणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं आता मी तुम्हाला सांगेन की भारतात बघा, ही आकडेवारी सर्वात महत्वाची आहे. भारतात दरडोई वृक्ष संख्या जी आहे ती अवघी 28 आहे. भारतामध्ये दरडोई वृक्ष संख्या जी आहे ती फक्त आणि फक्त 28 आहे. आणि तुम्हाला गंमत वाटेल, ती कमीत कमी 60 असणं गरजेचं आहे. म्हणजे वृक्ष संख्या असायला किती पाहिजे, 60, पण आमच्याकडे आहे किती, फक्त 28 आहे. याच्यावरून आपल्याला वृक्ष संख्या किती वाढवली पाहिजे हे लक्षात येऊ शकेल. दुसरं मी उदाहरण देतो म्हणजे आपण किती मागे आहे लक्षात येईल आपल्याला. आपल्याकडं दरडोई वृक्ष संख्या 28 आहे, ती कमीत कमी 60 असली पाहिजे. आणि तीच वृक्ष संख्या अमेरिकेसारख्या देशामध्ये 699 आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये दरडोई वृक्ष संख्या 699 आहे, तर चीनमध्ये 130 आहे. याच्यावरून मित्रांनो आपण लक्षात घ्या की भारताची परिस्थिती किती बिकट झालेली आहे. भारतामध्ये वृक्षांचा विनाश मोठ्या प्रमाणामध्ये, जंगल ही आपण मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट करत चाललेलो आहे. त्यामुळं आपल्याला वनक्षेत्र वाढवणं गरजेचं आहे. ग्लोबल वॉर्मिंग करायचं आहे तर वनक्षेत्र आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. वनक्षेत्राबरोबरच आपल्याला वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करायची आहे, कारण वृक्ष आच्छादन क्षेत्र आपल्याला वाढवायचं आहे. याच्यासाठी हे सर्व सांगणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला वृक्ष लागवड योजना मोठ्या प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे. आता आपण अनेक जण म्हणाल की आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केली जाते ना, ही सगळी कागदोपत्री असा माझा दावा आहे. ही वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये जरी आपण करत असलो तर त्याचं संवर्धन मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं वृक्ष लागवड कमी करू आपण, पण वृक्ष संवर्धन आपल्याला केलं पाहिजे.
आणि वृक्ष संवर्धन हे वृक्ष लागवडीपेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं आहे असं माझं मत आहे. आणि जी काही वृक्ष संपदा आहे, आता जे काही वनक्षेत्र आहे ते आपण नष्ट नाही केलं तर मला वाटतं निश्चितपणे आपल्याकडे परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकेल. त्यामुळं आपल्याला शहरामध्ये वृक्ष लागवड करायची आहे, सर्व ठिकाणी आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे. आता पुढचा भाग मी तुम्हाला सांगतोय. भारत हा जो आपला देश आहे ना, हा जैवविविधतेनं अत्यंत समृद्ध असणारा असा देश आहे. जगाच्या पाठीवर 17 देश असे आहेत बघा की जे जैवविविधतेनं अत्यंत समृद्ध असणारे देश आहेत. या 17 देशामध्ये भारताचा समावेश आहे. म्हणजे भारताला मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री असं म्हटलं जातं. एवढं भारतामध्ये आपल्याकडे जैवविविधता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पती विविधता आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्राण्यांची सुद्धा विविधता आपल्याकडे आहे. त्यामुळं आपल्याला खरं म्हणजे अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे. पण दुसरीकडे मी सांगतो ते मात्र खेदजनक आहे. जगाच्या पाठीवर पहिले जे 10 देश आहेत की जिथं सर्वात जास्त वृक्षतोड आहे, जिथं सर्वात जास्त जंगल तोड आहे, आणि ज्या पहिल्या 10 देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधतेचा ऱ्हास चालू आहे, अशा पहिल्या 10 देशामध्येही भारताचा समावेश आहे. म्हणजे भारताचा समावेश फक्त मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री म्हणून आहे असं नाही आहे. जगामध्ये जे 10 देश आहेत की जे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोड करतायत, वृक्षतोड करतायत, याच्यामध्येही भारताचा समावेश आहे. ही बाब मात्र निश्चितच खेदजनक आहे. त्यामुळं आपल्याला हा सगळा विचार करणं गरजेचं आहे. भारतामध्ये 50,000 वनस्पतीच्या प्रजाती आहेत. बघा काय आकडेवारी आहे. 50,000 वनस्पतीच्या प्रजाती आहेत. आणि या 50,000 पैकी 30,000 वनस्पती ज्या आहेत त्या देशी वनस्पती आहेत आणि 20,000 ज्या आहेत त्या विदेशी वनस्पती आहेत. प्रामुख्यानं तण. फॉर एक्झाम्पल काँग्रेस गवत आपल्याला माहित आहे सगळ्यांना. हे काँग्रेस गवत बाहेरच्या देशातून आलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये रानमोडी नावाचं एक प्लांट आपल्याकडे शिरकाव केलेला आहे, ज्याला आपण टणटणी असं म्हणतोय किंवा घाणेरी म्हणतोय. हे सुद्धा विदेशी तण आहे. आणि ह्या विदेशी तणाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार केलेला आहे की भारतामधलं बहुतांश क्षेत्रफळ या तणाने व्यापलेलं आहे. त्यामुळे ही सुद्धा खेदजनक बाब आहे. आता पुढची गोष्ट मी सांगेन. आपल्याला माहित आहे की भारतामध्ये 2 ठिकाणी जैवविविधता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पहिला भूप्रदेश जो आहे त्याचं नाव आहे हिमालयन भूप्रदेश. या हिमालयन भूप्रदेशामध्ये येणारे जे सगळे स्टेट्स आहेत, या सगळ्या स्टेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता आहे. एक्स्पेशली ईशान्य भारत ज्याला आपण म्हणतोय, या ईशान्य भारतामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड वगैरे जो भाग आहे ना सगळा, या आसाम या भागामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता. सगळ्या हिमालयन भूप्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाची जैवविविधता ही पश्चिम घाटामध्ये आहे. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की हा पश्चिम घाट ज्याला आपण सह्याद्री म्हणतोय, हा पश्चिम घाट गुजरात पासून केरळ पर्यंत पसरलेला आहे. 1600 किलोमीटर लांबी आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये 6 स्टेटचा समावेश आहे. याच्यामध्ये गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, गोवा आहे, कर्नाटक आहे, तमिळनाडूचा काही भाग आहे आणि केरळ आहे. या पश्चिम घाट हा जागतिक स्तरावर सर्वात महत्वाचा भूप्रदेश मानला जातो. जसं मी 17 देश महत्वाचे आहेत म्हटलं ना, तसं 35 भूप्रदेश जगाच्या पाठीवरचे जैवविविधतेच्या दृष्टीनं महत्वाचे मानले जातात. या 35 भूक्षेत्रामध्ये आपल्या भारतातल्या 2 भूक्षेत्रांचा समावेश आहे. एक मी सांगितलं हिमालयन भूप्रदेश आणि दुसरा आहे आपला पश्चिम घाट. आता या पश्चिम घाटाबद्दल मी थोडक्यात सांगेन. बघा, मला फार डिटेल नाही घ्यायचं आहे. या पश्चिम घाटामध्ये वृक्षांच्या 650 प्रजाती आहेत. मी काय म्हणतो सर्वांनी लक्ष देऊन ऐका. या पश्चिम घाटामध्ये वृक्षांच्या 650 प्रजाती आहेत आणि यातल्या 352 प्रजाती प्रदेशानिष्ठ आहेत, म्हणजे एंडेमिक आहेत. याचा अर्थ मी सोपा करून सांगेन. त्यातले 352 वृक्ष जे आहेत ते जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त भारतातल्या पश्चिम घाटात आहेत. जगाच्या पाठीवर इतरत्र कुठंही नाहीत. लक्षात आलं? म्हणजे काय महत्व आहे बघा ना. आणि तरीही आम्ही निलगिरी का लावतो हे मला आजपर्यंत न उलगडलेलं कोण आहे. निलगिरी विदेशी आहे, पण आपल्याकडे सर्वात जास्त लागवड निलगिरीची झालेली आहे काही काळापासून.
त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की अशी विदेशी वृक्षाची लागवड करण्याची गरजच काय आहे आपल्याला. आपल्या जर भारतामध्ये, मी नुसतं पश्चिम घाटाचं तुम्हाला उदाहरण दिलं की तिथं 650 प्रजाती देशी आहेत आणि 352 प्रदेशानिष्ठ आहेत. याच्यावर का काम केलं जात नाही, याच्यावर संशोधन का केलं जात नाही. मी अभिमानानं सांगतो की आमच्या शिवाजी विद्यापीठामध्ये याच्यावर काम केलं गेलेलं आहे. आणि शिवाजी विद्यापीठामध्ये जो बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केलेला आहे, त्या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये पश्चिम घाटामध्ये हे जे सगळे वृक्ष आहेत, या वृक्षांची रोपं करण्याचं काम अद्याप सुद्धा चालू आहे. असं काम सगळ्या भारतभर होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं काम मी कर्नाटकमध्ये झालेलं बघितलेलं आहे. कर्नाटकमध्ये अलीकडच्या काळामध्ये एकही विदेशी वृक्षाची लागवड केली जात नाही. कर्नाटकच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या नर्सरीमध्ये फक्त आणि फक्त देशी वृक्षांचीच रोपं तयार केली जातात. आणि ती रोपं सुद्धा सगळी ऍज अन ऍव्हरेज जर काढलं तर ती 4 ते 5 फुटाची आहेत. ते कोणतंही झाड अर्ध्या फुटाचं लावत नाहीत. प्रत्येक झाडांची लागवड जे ते करतात ते कमीत कमी 3-4-5 फुटाचीच लागवड करतात. त्यामुळं वृक्षाचं रोप जगण्याची शक्यता 100% आहे. आम्ही 6 महिन्याचं रोप लावतो. फोटो होऊपर्यंत ते झाड टिकतं, नंतर काय होतं सगळ्यांना माहित आहे. मला टीका नाही करायची, वस्तुस्थिती सांगायची आहे. याच्यासाठी आपण वृक्ष लागवड जर करत असताना 3-4 फुटाचं जर झाड लावलं, ज्याचं आयुष्य 3 ते 4 वर्षाचं, असं जर झाडाचं रोप लावलं तर मला वाटतं जगण्याची शक्यता 100% आहे ना. फक्त वृक्ष संवर्धन आपण प्रॉपरली करणं गरजेचं आहे. तर हा कन्सेप्ट मला तुम्हाला सर्वांना सांगायचा आहे. मी आता महाराष्ट्राकडे वळतोय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा वृक्षांच्या 752 प्रजाती आहेत. 752 प्रजाती आहेत आणि यापैकी 460 हे देशी वृक्ष आहेत आणि 292 हे विदेशी वृक्ष आहेत. बघा, म्हणजे एवढे सगळे आपल्याकडे देशी वृक्ष असून सुद्धा आम्ही विदेशी वृक्ष लावायची गरजच नाही आहे. खरं म्हणजे ठीक आहे, माझं म्हणणं आहे पूर्वीच्या काळात लावली, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. पण आता आपल्याला इतकी वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण इंडिपेंडंट खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे. अजूनही आपण पारतंत्र्यात असल्यासारखेच वागतोय या वृक्षांच्या बाबतीमध्ये. बाहेरची झाडं आणण्याची गरजच काय आहे. त्यामुळे मला सर्वांना अपील करायचं आहे की आपण स्वतः, काही NGOज आता हे काम करतायत, चांगली अभिमानाची गोष्ट आहे की ते सगळ्या देशी वृक्षांच्या बिया गोळा करतायत आणि त्याच्यापासून रोपं तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून हे काम करणं गरजेचं आहे. मी कोल्हापूरचं उदाहरण देईन तुम्हाला. कोल्हापूरमध्ये वृक्षाच्या 340 प्रजाती आहेत. या 340 पैकी 214 देशी आहेत आणि 126 प्रजाती या विदेशी आहेत. माझं असं म्हणणं नाही आहे की विदेशी वृक्ष लावूच नका, या मताचा मी अजिबात नाही. मी कुठल्याही वृक्षाचा तिरस्कार करत नाही, पण विदेशी वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये लावू नका असं माझं सर्वांना आव्हान आहे. विदेशी वृक्ष लावायला काहीच हरकत नाही, पण त्याचं मोनोकल्चर करू नका. त्याची एक सुरी लागवड कुणीही करू नये या मताचा मी आहे. गेल्या काही वर्षामध्ये आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनं काय केलं सर्वांनाच माहित आहे. सगळीकडे निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाबूळ, त्याच्यानंतर तुमचं ग्लिरिसिडिया, सुरू, मँजियम, या सगळ्या विदेशी वृक्षांचीच लागवड केलेली आहे ना. आता माझं असं म्हणणं आहे की हे लावलेल्या विदेशी वृक्षांचं आता आयुष्य संपत आलेलं आहे. कारण विदेशी वृक्षांचं आयुष्य हे 35 ते 40 वर्षाचं आहे. पण आमचं एक वडाचं झाड लावा, ते वडाचं झाड 100 नव्हे 500 वर्षापर्यंत जगू शकतं. म्हणून आपल्याला देशी वृक्षांची लागवड का करायची आहे ते महत्व आता सर्वांना पटलं पाहिजे. आपण ज्या चुका केल्या त्या चुका काय असतील ते असतील, पण यापुढे आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे. आता मी पुढे काय सांगतोय मत, मला अनेक लोक विचारतात की तुम्ही देशी झाड लावण्याचा आग्रह का करताय. तर त्याचं उत्तर असं आहे की स्थानिक पर्यावरणाच्या संतुलनासाठी, मी काय म्हणतोय वाक्य सर्वात महत्वाचं आहे, स्थानिक पर्यावरणाच्या संतुलनासाठी आणि स्थानिक जैवविविधतेच्या विकासासाठी देशी वृक्षांची लागवड करणं आवश्यक आहे. तुम्हाला माहित आहे निलगिरीचे आपण मोठं प्लांटेशन केलंय. आपला भारतातला एकही पक्षी निलगिरीच्या झाडावर घरटं बांधत नाही. आपल्यातला एकही प्राणी निलगिरीची पानं खात नाही. निलगिरी जेवढी वेगानं वाढते वर, तेवढीच वेगानं ती खाली जमिनीत पण वाढते. त्यामुळे वॉटर टेबल मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शोषून घेते.
एवढंच नव्हे तर निलगिरीची पानं खाली पडल्यानंतर कुजण्याची क्रिया ही फार कमी आहे. त्यामुळं आपल्याला हे वृक्ष आपल्या क्लायमॅटिक कंडिशनला सुटेबल नाहीतच ना. मग ज्याच्यामुळं आमची स्थानिक परिसंस्था जर अडचणीत येत असेल, आमची स्थानिक जैवविविधता जर त्याच्यामुळं इफेक्ट होत असेल, तर माझं म्हणणं असं आहे की विदेशी वृक्ष लावायचेच कशासाठी. त्यामुळे विदेशी वृक्षाची लागवड कोणी करू नये, केली तरी ती फार मोठ्या प्रमाणामध्ये करू नये. एक सुरी लागवड तर अजिबात करू नये या मताचा मी आहे. आणि मला वाटतं माझं मत निश्चितपणे आपल्याला सर्वांना पटण्यासारखं आहे. मग लोक प्रश्न विचारतात की सर झाडं लावायची कुठली. तर मी काही झाडांची नावं मुद्दाम सांगेन आपल्याला. जारूळ, मला वाटतं हे झाड माहिती आहे अनेक जणांना ना. जारूळ म्हणतो किंवा आपण त्याला तामण असं म्हणतो. मी अनेक वेळा शाळा, कॉलेजेस किंवा या ज्या सगळ्या ऑर्गनायझेशन आहे ना, तिथं अनेक वेळा भाषणाला जातो आणि लोकांना मी विचारतो की जारूळ किती जणांना माहिती आहे. गंमत अशी आहे की त्याच्यातले मेजॉरिटी लोक सांगतात की हा जारूळ आणि तामण काय सर आम्हाला माहित नाही आहे. बघा, पण मी प्रश्न विचारतोय, तुम्हाला गुलमोहर माहित आहे का? तर सगळे सांगतात सर गुलमोहर सगळ्यांना माहित आहे आम्हाला. आता मी पुढं सांगतोय, फार महत्वाचं आहे. जारूळ आपला देशी वृक्ष आहे, पण आम्हाला माहित नाही. गुलमोहर विदेशी वृक्ष आहे, मदागास्करचा आहे, तो माहित आहे आम्हाला. कारण जारूळ वृक्ष दिसतच नाही. जगा बघाल तर आमच्या कोल्हापूरमध्ये तर बघाल तिकडं सगळे हेच वृक्ष लावलेले आहेत, सगळे गुलमोहरच आहेत सगळे. बघाल तिकडे रेन ट्रीच आहेत. आणि सर्वात वाईट गोष्ट काय माहिती आहे का, म्हणजे वाईट या अर्थानं मी म्हणतोय की आपल्या महाराष्ट्र राज्याचं मानचिन्ह म्हणून जारूळ वृक्ष आहे. पण महाराष्ट्रातल्या मला वाटते 80% जनतेला हे माहित नाही. ही माहिती करून देणं गरजेचं आहे ना आपल्याला सुद्धा. जारूळ वृक्ष हा महाराष्ट्राचा स्टेट फ्लावर, स्टेट ट्री आहे. पण हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नाही. मी तर असं पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी 1 मे आपला महाराष्ट्र दिन आहे ना, या 1 मेच्या रोजी गुलमोहर दिन साजरा केला जातो. मी अनेक ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांना म्हटलं अरे गुलमोहर दिन साजरा करण्यापेक्षा आपण जारूळ डे साजरा करा ना, लोकांना कळेल तरी. आणि सांगायला हरकत नाही, लोकांच्या मध्ये हा फरक पडलेला आहे. म्हणून मला असे वृक्ष पाहिजेत की जे देशी आहेत. आणि माझं मत असं आहे की जारूळ हा वृक्ष तर मला वाटतं सगळीकडे लावणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं मानचिन्ह आहे. मदागास्कर विदेशी झाडाचं किती कौतुक करणार आहे आपण. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जारूळ आहे, बहावा आहे. बहाव्याला इंग्रजीमध्ये लॅबरनम म्हणतात. आपण मुंबईला गेला ना तर मुंबईमध्ये लॅबरनम रोड नावाचा एक रोड आहे आणि या रोडमध्ये, लॅबरनम रोडमध्ये सगळी बहाव्याची झाडं इंग्रजांनी लावलेली आहेत आणि इंग्रजांनी त्याला नाव दिले लॅबरनम रोड आणि आम्ही गुलमोहर लावतो. तुम्ही बघा, मी म्हणजे इंग्रजांचं कौतुक वगैरे करतो असं म्हणू नका कोणी मला, पण मला सांगा ना, पहिले जुने रस्ते सगळे बघा ना, त्या सगळ्या जुन्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने काय होते, वड पिंपळच होते ना, कडुलिंब होतं. आता काय आहे हो, आता एका ठिकाणी तर तुम्हाला वड पिंपळ दिसतात का, दाखवा ना मला. नाही, आम्ही वड पिंपळ तोडले, रस्त्याचं रुंदीकरण केलं आणि सगळे विदेशी झाडं लावली. अहो, त्या पनवेल पासून पणजीला जाताना मी पाहिलेलं आहे, सगळे देशी वृक्ष तोडलेले आहेत आणि सगळे विदेशी वृक्ष लावलेले आहेत. का? हा माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. का आमच्याकडे वृक्ष नाही आहेत? मग आमच्या वृक्षांची लागवड का करत नाही? लोक सांगतात की नर्सरीमध्ये सर देशी वृक्षच मिळत नाही, आणि ही पण वस्तुस्थिती आहे बरं का. देशी वृक्षच मिळत नाहीत आपल्याकडे. तुम्ही नर्सरीमध्ये गेलात ना, सगळे विदेशी वृक्षच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये. फॉरेस्टच्या नर्सरीमध्ये गेला तर तिथं पण तेच आहेत. मग माझं असं सगळ्यांना आव्हान आहे की नगरपालिका, महानगरपालिकेच्या ज्या सगळ्या नर्सरी आहेत त्या नर्सरीमध्ये आपण देशी वृक्ष तयार करायला काय हरकत आहे? करूया ना आपण, प्रयत्न करायला काय हरकत आहे? सुरू तरी करू आपण. हे कर्नाटक सरकारला जमतं, मग महाराष्ट्र सरकारला का जमत नाही असा माझा विचार. म्हणून आपल्याला सगळ्यांनी आता जागरूक होणं गरजेचं आहे. हिरडा, बेहेडा, आवळा, सीता अशोक, हा सीता अशोक सुद्धा अनेक जणांना माहित नाही. काय अशोक सगळ्यांना माहित आहे, कुठे बघाल तिकडे अशोकाची झाडं आहेत. त्याच्यामध्ये तो उलटा अशोक नावाचा अशोक आहे, माहित आहे आपल्याला सर्वांना. ह्याची झाडं सगळीकडे आहेत, पण सीतेचा अशोकाची झाडं आपल्याकडे नाहीत. ह्या सीता अशोकाची साल जी आहे ना, ही औषधामध्ये वापरली जाते.
आणि त्याच्यापासून स्त्रियांच्यासाठी अत्यंत महत्वाचं असं अशोकारिष्ट नावाचं औषध तयार केलं जातं. अलीकडच्या काळामध्ये काही शहरांमध्ये आता हे दिसायला सुरुवात झालेलं आहे. वाय वर्णा किंवा त्याला वरुण असं म्हणतात, अर्जुन, सात्विन, या सात्विन बद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये गैरसमजुती आहेत, तो नंतर मी बोलणार आहे. पळस, कडुलिंब, करंज, आपटा, वड, पिंपळ, उंबर, पिंपरणी, काटेसावर, तिवर, समुद्रफळ, निवर, चिंच. चिंचेची झाडं का दिसत नाहीत मला काय कळत नाही. ज्या प्रदेशामध्ये पाऊस कमी पडतो अशा मी सांगली, सातारा आणि सोलापूर भागामध्ये फिरताना पूर्वी सगळी रस्त्याच्या कडेनं चिंचेची झाडं दिसायची, पण आता रस्ते विकासामध्ये सगळी चिंचेची झाडं तोडून टाकलेली आहेत. का चिंच लावत नाही मला आजपर्यंत कळालेलं नाही. कडुलिंबाची झाडं आम्ही का लावत नाही मला कळालेलं नाही. आपण गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये जाऊन पहा, त्या राजस्थानमध्ये हिरवं दिसणारी फक्त 2च झाडं आहेत आणि त्यातलं महत्वाचं झाड आहे कडुलिंब, त्यातलं दुसरं झाड आहे शमी. ही 2च झाडं फक्त आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये. पण महाराष्ट्रामध्ये आम्ही कडुलिंब का लावत नाही मला आजपर्यंत कळालेलं नाही. महाराष्ट्राचा जो दुष्काळी भाग आहे, कमी पाऊस पडणार आहे, तिथं चिंच का लावत नाही मला आजपर्यंत कळालेलं नाही. विचित्र आहे सगळं. तर चिंच हे झाड सुद्धा आहे, फणस आहे, आंबा आहे, सुरंगी आहे, त्याच्यानंतर बकुळ, उंडी, अंकोल, आजान वृक्ष, कदंब. आता कदंबाची झाडं काही ठिकाणी आणि सातविनीची दिसायला लागलेत. गणेर, नागकेशर, पांगारा, पुत्रंजीवी, मुचकुंद, करमळ, शिरीष, शिवण, कुंती, पारिजातक, अशी असंख्य लिस्ट देता येईल तुम्हाला. हे सगळे देशी वृक्ष आहेत. अनेक जणांनी या वृक्षाची नावं सुद्धा ऐकलेली नाही, पण आपल्याला याची रोपं तयार करता येऊ शकतात. आज काही ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये हा प्रयोग चालू आहे. त्यामुळं अनेक नर्सरीवाल्यांनी सुद्धा आता विदेशी वृक्षांची रोपं तयार करण्याची ऐवजी देशी वृक्षांची करा, कारण आता मागणी वाढत चालली आहे, लोकांची मनोवृत्ती बदललेली आहे. त्यामुळं आपल्याला हे देशी वृक्षांची लागवड करायची आहे. आता मी पुढे काय म्हणतो ते सर्वात महत्वाचं आहे. निलगिरी. आता मी सांगणारे सगळे विदेशी वृक्ष आहेत, हे बहुतांश जणांना माहित आहेत. निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाबूळ, ग्लिरिसिडिया ज्याला लोक गिरीपुष्प असं म्हणतात, सुबाबूळ, सुरू, विदेशी शमी ज्याला काही लोक वेडी बाबूळ असं म्हणतात. तुम्ही सांगली, सातारा, मिरजेला गेल्यानंतर सगळं यानंच भरलंय, सगळं देशी झाडच दिसत नाहीत. सिल्वर ओक, गुलमोहर, रेन ट्री, पीतमोहर, नीलमोहर, पिचकारी, काशीद आणि देशी बदाम. आता याला नाव देशी बदाम आहे, पण ते देशी नाही हे लक्षात घ्या. खरं म्हणजे त्याला विदेशी बदाम म्हणायचं. हे सगळे वृक्ष मी आता थोडे वाचून दाखवले ना, अशा अनेक विदेशी वृक्ष आहे, मला त्याच्यावर टीका करायची नाही. पण मी आता जे वाचून तुम्हाला दाखवले, हे विदेशी वृक्ष आपण अजिबात लावू नयेत या मताचा मी आहे. अजिबात म्हणण्यापेक्षा आपण किरकोळ लावायला हरकत नाही, पण फार मोठ्या संख्येने तर अजिबात लावू नका. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे वृक्ष आम्ही लावलेले आहेत, हे काही गरज नाही आहे. त्यामुळं या वृक्षांची लागवड विदेशी वृक्षांची करू नये, कारण ते सगळे अग्रेसिव्ह गुणधर्माचे आहेत. ते अत्यंत अग्रेसिव्ह आहेत, मोठ्या वेगानं वाढतात आणि बाकीच्यांना वाढूच देत नाही आहेत. त्यामुळं अशा प्रकारच्या वृक्ष लागवड आपण टाळावी. जे अग्रेसिव्ह आहेत असे वृक्ष आपण लावूया नको विदेशी. आता दुसरं एक गोष्ट मला सांगायचं आहे की मी असं म्हणत नाहीये की सगळेच विदेशी वृक्ष चुकीचे आहेत. जे दुर्मिळ आणि आकर्षक वृक्ष आहेत अशा वृक्षांची आपण लागवड करायला काहीच हरकत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की त्याची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करू नका, एक सुरी लागवड करू नका, मिश्र लागवड त्याची आपण सर्वांनी करावी. तर मला वाटते आपली जैवविविधता जी आहे ती अजूनही संपन्न होऊ शकेल. याच्यासाठी आपल्याला हे सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा आहे. याच्यासाठी काय करावं लागेल बघा, आपण जेव्हा जेव्हा जंगलावनामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी फिरतो त्यावेळी आपण देशी वृक्षांच्या बिया गोळा कराव्यात, त्याचं संकलन करावं, त्याच्यावर आवश्यक अशी प्रक्रिया करावी. आता लोकांचं असं म्हणणं आहे की सर त्याच्यावर काय प्रक्रिया करतात ते आम्हाला माहित नाही,
पण माझ्यासारख्या अभ्यासकानं त्याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि या पुस्तकामध्ये सगळ्या देशी वृक्षांच्यावर कुठली प्रक्रिया करून रोपं कशी तयार करायची आहे याची माहिती दिलेली आहे. मधल्या कोरोनाच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये मी स्वतः आणि माझ्या विद्यार्थ्यांना मिळून 5 पुस्तिका पीडीएफच्या स्वरूपामध्ये गुगलवर मोफत विकल्या म्हणण्यापेक्षा मोफत डाउनलोड करायला दिल्या. एकही पैसा आम्ही घेतला नाही. त्याच्यातलीच एक पुस्तिका तुमच्या ऑफिसच्या हातामध्ये लागली आणि म्हणून मला आज निमंत्रित केलेलं आहे. हे सर्वात महत्वाचं काय आहे की आम्हाला देशी वृक्ष लागवड अभियान चालू करायचं आहे. देशी वृक्षांची लागवड करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण ही सगळी रोपं तयार करू शकाल. आता नर्सरीमध्ये ते तयार झालं की लगेच दुसऱ्या वर्षी त्याची लागवड करू नका. त्याला 3-4 वर्ष त्या नर्सरीमध्ये वाढू द्या. ते 3-4 फुटाचं झाल्यानंतर 4-5 वर्षाचं झाल्यानंतर त्याची आपण लागवड करावी. ती लागवड केल्यानंतर त्याला आधाराची काठी द्या. सर्वात महत्त्वाचं आमचं कसं आहे, वृक्ष लागवड झाली की दुसऱ्या दिवशी कोण बघतच नाही त्याच्याकडे. त्याला आधारासाठी काठी द्या आणि त्याच्या भोवती ट्री गार्ड लावा. आता ट्री गार्डसाठी फार पैसाही खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी प्रॉपर कर्नाटकातला आहे. माझं मूळ गाव कर्नाटकातलं आहे. मी गावाला जाताना बघितलं त्यांनी इतकं सुंदर केलेलं आहे ना, मला खरंच राहून असं, आता मी स्वतः कर्नाटक मधला आहे असं मानत नाही, मी आता महाराष्ट्रीयन आहे. कारण गेली 45 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रातलं पर्यावरण वाचवण्यासाठी मी सुप्रीम कोर्टापर्यंत लढे दिलेले आहेत. त्यामुळे मी अभिमानानं सांगतो की मी महाराष्ट्रीयन आहे. पण आता महाराष्ट्रामध्ये हे सगळं अनुकरण व्हावं ही माझी अपेक्षा आहे. चूक काहीच नाही आहे माझी. मग कर्नाटकमध्ये होऊ शकतं तर आपल्याकडे का करता येत नाही? तिथं 3-4-5 फुटाचं झाड लावलं जातं. बघा, हे झाड लावल्यानंतर त्याला काठीचा आधार दिला जातो आणि त्याच्या भोवती सगळे काटे लावले जातात. बाबळीचे काटे लावले जातात. म्हणजे मोठं ट्री गार्ड वगैरे नाही. आमच्याकडे सगळं बजेट ट्री गार्डला जातं. ट्री गार्डला बजेट घालायची गरज नाही. ट्री गार्ड महत्वाचा नाही, महत्वाचं आहे ते वृक्षाचं रोप आहे. आमच्या कोल्हापूरमध्ये तर मी कॉर्पोरेशनला सांगून थकलो. मी कॉर्पोरेशनच्या अनेक कमिटीवर आहे. तिथं झाड लावताना जे ट्री गार्ड लावलाय ना, ते झाड एवढं मोठं झालंय, तो ट्री गार्ड त्या झाडाच्या खोडामध्ये शिरलेला आहे. तरी आम्ही ट्री गार्ड काढलेले नाही. ट्री गार्डला पैसे खर्च करायची काहीही गरज नाही असं माझं म्हणणं आहे. नुसतं काटेरी आवरण त्याच्या भोवती तयार करावं आपण. माझं म्हणणं असं आहे की झाड जगलं पाहिजे आणि तुम्ही 4-5 फुटाचं ज्यावेळी लावताय ना, त्यावेळी कुठलंही जनावर ते खात पण नाही ना. तुम्ही 2-1 लहान झाड लावलं की ते खाऊन टाकलं जातं. त्यामुळे हे एक माझा विचार सर्वांनी लक्षात घ्यावा. दुसरं, आता लोक मला विचारतात की सर झाडं लावायची कुठं? तर मी मुद्दाम तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की गवताळ कुर्ण जी आहेत, ग्रासलँड म्हणतात ना इंग्रजीमध्ये त्याला, या गवताळ कुर्णावर झाडं अजिबात लावू नयेत. कारण ही गवताळ कुर्ण ही इकोसिस्टीम आहे. आमच्या हार्बीवरस ॲनिमलला तिथनं गवत मिळतो. तशा प्रदेशामध्ये जर झाडं लावली, आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने हा सुद्धा चुकीचा प्रयोग केलेला आहे. मी कायम त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला नावं ठेवतो, ते माझे काही दुश्मन वगैरे नाही आहेत. त्यांच्याही कमिटीवर मी काम केलेलं आहे, करतो आहे. सूचना करायचं माझं काम आहे. चुकीचं होत असेल ते चूक आहे म्हणण्याचं धाडस कोणीतरी दाखवलं पाहिजे ना. गवताळ कुर्णावर आम्ही झाडं जर लावली तर गवताळ कुर्ण कमी झाल्यानंतर त्या हार्बीवरस ॲनिमलला जायचं कुठं, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे गवताळ कुर्णावर झाडं लावू नयेत. माळ रानावर झाडं लावू नयेत. दगडी पठारावर झाडं लावू नयेत. पण पडीक जमिनीवर झाडं लावावीत. त्याचबरोबर डोंगर उतारावर झाडं लावावीत. पूर्वी झाडं होती, पण वृक्ष तोडीमुळे आता ते सगळा बॅरन झालेला लँड असेल, त्या जंगल तोड केलेल्या जागी, वृक्ष तोड केलेल्या जागामध्ये आपण झाडं लावायला काहीच हरकत नाही. अजून एक मला सुचवायचं आहे की नदी काठावर झाडं लावायला फार मोठा स्कोप आहे. मी मुद्दाम 1-2 मिनिट त्याच्यासाठी खर्च करतोय. आपल्या नदी काठावर असणारे जे वृक्ष आहेत ते सगळे आम्ही तोडलेले आहेत. बरोबर आहे की नाही मला सांगा? या नदी काठावरचे वृक्ष आम्ही तोडले, त्याच्यामुळं नदी काठाची झीज झाली. मी काय म्हणतो बघा, आणि नदी काठाची झीज झाल्यामुळं त्या नदी काठाची सुपीक माती सगळी नदीच्या पात्रामध्ये गेली. बरोबर आहे का? पहा आता दुसरं काय झालं की जिथून नदीचे उगम आहेत त्या सगळ्या डोंगराळ प्रदेशावर, जंगलमय प्रदेशावर, डोंगर उतारावरची सगळी झाडं तोडलेली आहेत.
त्यामुळं सुपीक मातीची मोठ्या प्रमाणामध्ये धूप होऊन ती सगळी सुपीक माती नदीच्या पात्रामध्ये साचलेली आहे. त्यामुळं नदीची पात्र रुंद झाली आणि त्याची पात्र उथळ झाली. हा सर्वात महत्वाचा फॅक्टर कोणी लक्षात घेत नाही, म्हणून मुद्दाम मला सांगायचं आहे. मी अनेक वेळा गव्हर्नमेंट ऑफिसेसला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामुळे काय झालं लक्षात आलं, जरा जरी पाऊस पडला तर नद्यांना महापूर येतात. कारण पाणी साठवून ठेवण्याची क्षमताच आता नद्यांची कमी झालेली आहे. आपण बांधलेली धरणं सुद्धा सगळी मृत झालेली आहेत, होत आहे. त्याचं कारण काय आहे, ही सगळी जमिनीची झालेली धूप ह्या सगळ्या आता त्या धरणाच्या बेसमध्ये साठलेली आहे. नदीच्या पात्रामध्ये सगळी माती साठलेली आहे. म्हणजे सुपीक माती सगळी कुठं, तर आमच्या नदीच्या पात्रात आणि धरणाच्या पात्रामध्ये सगळी. आणि त्यामुळं महापूर मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागलेले आहेत. त्यामुळं हा प्रयोग मला वाटतं आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे की नदीच्या काठावर झाडं लावा. म्हणजे नदीच्या पात्राची किंवा त्याच्या किनारे जे आहेत, काठ आहे, त्याची झीज होणार नाही. हा प्रयोग मला वाटतं अनेक जणांनी आता चालू पण केलेला आहे. याच्यामध्ये आता झाडं कुठली लावायची हा मोठा प्रश्न आहे. कुठलंही झाड तिथं लावून जगत नाही, हे कायम लक्षात घ्या. तर अशा ठिकाणी आपण वालुंज, ज्याला आमच्याकडे कोल्हापूरमध्ये बच्चाचं झाड म्हणतात, वायवरणा, अर्जुन, तिवर आणि बांबूची लागवड करावी आपण. ही झाडं नैसर्गिकपणे नदीच्या काठावर वाढतात आणि नदीच्या काठाची धूप होण्यापासून वाचवतात. जी झाडं आम्ही तोडली ना, आमच्या पंचगंगेच्या काठावर मी आता सगळी सांगितलेली झाडं आहेत बघा. पण जिथं जिथं माणसाची वस्ती आहे, गावं आहेत, तिथं मात्र झाडं तोडलेली आहेत. त्यामुळं नदीच्या काठावर आपण ही झाडं लावायला काहीच हरकत नाही. आता मी पुढं सांगेन की मोठ्या आकाराचं झाड लावत असताना, ज्याचा आकार मोठा आहे, ज्याची उंची भरपूर वाढते, त्याचा पसारा मोठा आहे, अशा प्रकारची वृक्षरोपं जी आहेत ती 15 ते 20 फूट अंतरावर लावावीत. मध्यम आकाराची जी आहे ती 10 ते 15 फूट अंतरावर लावावीत आणि जी लहान आकाराची आहे ती 7 ते 10 फूट अंतरावर लावावीत. वृक्ष लागवड करत असताना जो खड्डा आपण काढणार आहे, मी शासकीय पद्धतीनं झाडं लावणाऱ्या पद्धती बघितलेल्या आहेत. JCBचं पात्र जे आहे ना, ते फक्त ब्लेड जेवढं माती एकदा काढेल ना तेवढाच खड्डा, आणि त्या खड्ड्यामध्ये झाड लावतात. 8 दिवसानं बघितलं तरी झाड मेलेलं असतं किंवा कोलमडून पडलेलं असतं. अशा तुम्ही दशकोटी जरी झाडं लावली तर त्याचा काहीच उपयोग नाही. मी शासनावर टीका करतो असं समजू नका. मी शासकीय अधिकारीच आहे, शासकीय नोकर म्हणून मी रिटायर झालेलो आहे. पण मला लोकशाहीमध्ये अधिकार आहे चुकलेलं चुकलंय म्हणून सांगायला, आणि हे धाडस आपल्यामध्ये पण असलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया ना. हा प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही. आणि आता मला पुढे सांगायचं आहे की जो खड्डा आपण काढणार आहे तो कमीत कमी 2 फुटाचा असावा, 2 बाय 2 बाय 2 फुटाचा असावा, किंवा 1.5 बाय 1.5चा तर कमीत कमी असावा. आणि त्याच्यामध्ये गाळाची माती, तिथं जर काही मुरुम दगड असतील तर ते सगळे बाजूला करावेत. आणि तिथं गाळाची माती, सुपीक माती चांगली, त्या खड्ड्यात चांगलीच माती असेल तर ती वापरायला हरकत नाही. आणि कुजलेलं चांगलं शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत, कुठलं रासायनिक खत सुद्धा वापरायची गरज नाही. हे आपण मिक्स करावं त्या मातीमध्ये. पाहिजे असेल तर त्याचं पर्सेंटेज 60 ते 40 असं ठेवायला काही हरकत नाही, किंवा 50-50 ठेवायला सुद्धा हरकत नाही. आणि त्या पद्धतीनं तो खड्डा भरावा आणि त्याच्यामध्ये ते वृक्षाचं रोप लावावं. फक्त वृक्षाचं रोप लावत असताना ते जास्त खड्ड्यात जाणार नाही, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याला काठीचा आधार द्या, त्याला कुंपण लावा, त्याला ट्री गार्ड बसवा. आणि वेळेवर जर पाणी दिलं तर 3-4 फूट झालेलं झाड जे लावलेलं आहे, माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ते झाड 100% जगतच. याच्यासाठी आपण प्रयत्न करायला काही हरकत आहे. याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. आता मला लोक विचारतात की अलीकडच्या काळामध्ये मियावाकी नावाचं फॅड चालू आहे, तर मियावाकी पद्धतीने झाडं लावावीत का, असे मला लोक प्रश्न विचारतात. मी त्या मियावाकीच्या पूर्णपणे विरोधात नाही, पण ती लागवड करावी या मताचा पण मी नाही. कारण आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं देवराया आहेत, बरोबर आहे ना. पारंपरिक पद्धतीनं आपल्याकडे वनराया आहेत. अनेक ठिकाणं मला आठवतं, मी साताऱ्यामध्ये असताना तिथं स्मृतिवनं आम्ही लोकांनी तयार केली होती सोशल फॉरेस्ट्रीच्या मदतीनं. स्मृतिवनं तयार करा, क्रांतिवनं तयार करा.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नक्षत्र वनांचं महत्व दिलेलं आहे. तीच वन तयार करा, राशी वन तयार करा, नवग्रह वन तयार करू शकतोय आपण. मला एक कळत नाही की नवीन जे बाहेरच्या देशामधून येतं ते लगेच आम्ही ऍक्सेप्ट करतो, पण आपलं पारंपरिक पद्धतीनं जे चाललेलं आहे त्याचा मात्र द्वेष करतो. मला मुद्दाम सुचवायचं आहे की आपलं पारंपरिक पद्धतीनं चालत आलेल्या सगळ्या प्रथा चुकीच्या अजिबात नाही. दुसऱ्याचं बरोबर आणि आमचं चूक असं जे आता मॉडर्न काय म्हणतो मी तुम्हाला, एक आता विचारसरणी जी तयार झाली ना ती फार मोठी चुकीची आहे. आता मी मियावाकीबद्दल नुसत्या 2 वाक्यामध्ये सांगेन. मियावाकी ही जॅपनीज पद्धत आहे. जपान हा देशाचं क्षेत्रफळ कमी आहे, लहानसा देश आहे ना. भारत देश आपला मोठा आहे, मोठं क्षेत्रफळ आहे आपलं, भरपूर जागा आहे आपल्याकडे. दुसरा भाग मला काय सुचवायचा आहे बघा. जपान हा देश टेम्परेट रिजन मधला आहे आणि आपला भारत देश ट्रॉपिकल रिजन मधला आहे. बरोबर आहे का माझं म्हणणं? ट्रॉपिकल रिजन मधला आहे, तो टेम्परेट रिजन मधला आहे. टेम्परेट रिजन मधलं जंगल जाऊन बघा तुम्ही. टेम्परेट रिजन मधल्या जंगलामध्ये जे वृक्ष आहेत ना ते सरळ सोट वाढणारे आहेत, उंच वाढणारे आहेत. आणि भारतामध्ये मेजॉरिटी वृक्ष तुम्ही बघा, त्याचा पसारा मोठा आहे ना, विस्तार मोठा आहे त्याचा, त्याच्या फांद्या चारी बाजूला पसरलेल्या आहेत. वडाचं झाड बघा ना किती मोठं होतं, पिंपळाचं झाड बघा, कदंबाचं झाड बघा, कुठलंही उदाहरण घ्या आपल्या, एका दुसरं सोडून द्या. पण मेजॉरिटी आपल्याकडची देशी जी झाडं आहेत ती विस्तारानं वाढणारी आहेत. बरोबर आहे माझं म्हणणं? आणि त्यांची झाडं सरळ सोट वाढणारी आहेत. त्यामुळं सरळ सोट झाडं वाढणारी, तुम्ही अंतर 1 काय फूट ठेवलं काय 2 फूट ठेवलं त्याला काही फरक पडणार नाहीये. पण आमची झाडं मियावाकी पद्धतीनं जर आम्ही 1, 2, 3 फुटावर जर लावली, हा कोल्हापूरमध्ये सुद्धा आमच्या महानगरपालिकेनं प्रयत्न केलेला आहे. माझं म्हणणं ज्यावेळी त्यांना पटलं नाही तेव्हा मी राजीनामा देऊन बाहेर पण पडलेलो, हे पण मी मुद्दाम सांगतो. अहो मला सांगा, वड आणि पिंपळ सारखे, कदंबासारखे मोठ्या आकाराने वाढणारे वृक्ष 1-1 फुटावर, पावलावर लावलेले आहेत. आता जाऊन जर बघितलं तर त्यांची सगळी ॲबनॉर्मल ग्रोथ झालेली आहे. सगळ्यांच्या फांद्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. कशाला पाहिजे? आपण मी मगाशी जे अंतर सांगितलं त्या अंतर थोडंसं कमी करा आणि आपले वृक्ष लावायला काय हरकत आहे? लोक काय म्हणतात, तर आम्हाला दाट वनं तयार करायची आहेत. आता लक्षात घ्या, जवळ वृक्ष लावल्यानंतर त्यांची फक्त उंचीच वाढते, मान्य आहे का पहा. कारण कॉम्पिटिशन निर्माण होते ना झाडांच्या मध्ये, आणि झाडांच्या मध्ये कॉम्पिटिशन निर्माण झाल्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश घेण्यासाठी ती उंच वाढायचा प्रयत्न करतात, त्याचा पसारा वाढतच नाही. त्याच्यामुळं माझा एक आता उदाहरण मी तुम्हाला देतोय. वडाचं झाड आहे की ज्याचा पसारा मोठा आहे, त्याचा पर्णसंभार मोठा आहे, आणि वडाचं झाड आम्ही मियावाकीमध्ये लावलंय, त्याचा पसारा जास्त नाही आहे. मला वाटतं कोणीही माझ्या विषयाचा नसला तरी सांगू शकेल की जिथं झाडांचा पसारा जास्त आहे, फांद्या मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेल्या आहेत, ज्याचा पर्णसंभार जास्त आहे, ते झाड जास्त ऑक्सिजन देतं. बरोबर आहे? ज्याचा पसारा मोठा नाही ते झाड देणार नाही ना जास्त ऑक्सिजन, कारण पानं जेवढी जास्त तेवढा ऑक्सिजन जास्त. आज ऑनलाईन अशा अनेक बातम्या बाहेर पसरायला लागल्यात, म्हणे आपण घरामध्ये जे हाऊस प्लांट लावतो ना ते म्हणे 24 तास ऑक्सिजन देतो. हा निव्वळ खुलेपणा आहे, याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. याच्यावर मी लेख लिहिलेले, तेही मी तुम्हाला लोकांना पाठवून देतो. माझं असं म्हणणं आहे, चुकीचं समर्थन आपण करू नये. आपली जी झाडं आहेत ती झाडं लावण्याचा प्रयत्न करू आपण. आपल्याला दुसरं एक मला सुचवायचं आहे की कोणीही वृक्षांचा तिरस्कार करू नये. मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर आहे, बायोडायव्हर्सिटी बोर्डावर आहे. वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये मी गेली अनेक वर्ष काम करतोय, पण मी झाड लावू का असं एकही पत्र आलेलं नाही. वृक्ष प्राधिकरणाला मॅक्झिमम पत्र वृक्षाची तोडायची आहेत, आम्हाला वृक्षाच्या फांद्या तोडायच्या आहेत, याच्यासाठीच येतात. सगळीकडे हाच प्रकार आहे. आणि त्यांनी दिलेली कारणं जर बघितली ना तर खरोखर हास्यास्पद आहेत. माझं असं म्हणणं आहे की त्या झाडाचा खरोखर काही इम्पॅक्ट होत असेल, त्याच्यापासून इमारतीला धोका जर असेल तर त्याच्या फांद्या आणि झाड तोडायला परवानगी द्यायला काहीच हरकत नाही. पण आमच्याकडं
मला वाटते पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. लोकांचे अर्ज अशा पद्धतीनंच येतात. का म्हणे तर त्या झाडाची पानं खाली पडून कचरा तयार होतो, त्या झाडावर माकडं बसतात आणि घाण करतात, त्या झाडावर मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी येतात आणि सगळी घाण टाकून देतात. अहो, हे आपण समजून घ्यायला पाहिजे ना. मग वृक्षांचा तिरस्कार कशाला करतायत? वृक्ष का काढायचे आहेत तर म्हणे आमच्या घरामध्ये अंधार पडतो, दुकानाची पाटी दिसत नाही, ही काय कारण आहेत? लोकांनी थोडासा समजूतदारपणे घेणं गरजेचं आहे. त्या वृक्षाच्या खोडामध्ये जे खिळे ठोकलेले आहेत ते सगळे आम्ही आता लोकांनी काढले मध्ये. हे वृक्षावर अन्याय करायला आम्ही तयार आहे, पण त्या वृक्षाला न्याय द्यायला आम्ही तयार नाही. त्यामुळे याच्याबद्दलचं प्रबोधन आपण सर्वांनी मिळून करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे वृक्षांचा तिरस्कार कोणीही करू नये. सर, अजून एक मला सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी कोल्हापूरमध्ये बघितलंय, पुण्यामध्ये सगळ्या ठिकाणी असंच आहे. रस्त्याच्या कडेनं जी झाडं लावलेली आहेत ना, किंवा फुटपाथवर जी झाडं लावलेली आहेत, तो सगळा परिसर आम्ही सिमेंट, कॉन्क्रीट आणि डांबरीकरण करून पॅक केलेला आहे. बरोबर आहे का नाही सांगा मला? अहो, एवढंच नव्हे तर त्या वृक्षाच्या बुंद्यात सुद्धा सिमेंट आणि डांबर ओतलेलं आहे. मी मुद्दाम तुम्हाला सांगेन, जसं वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतो तसं त्याला सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे. त्याची पानं ऑक्सिजन पण घेतात, कार्बन डायऑक्साईड पण घेतात. कारण माणसाप्रमाणे, प्राण्याप्रमाणे झाडं किंवा वनस्पती श्वसन पण करतात ना. त्याचप्रमाणे झाडांची मुळं, वनस्पतीची मुळं सुद्धा श्वसन करतात. शेतामध्ये आपण माती वर खाली करतो, कशासाठी करतो? माती भुसभुशीत का करतोय? कारण त्या वनस्पतीच्या मुळांना हवा मिळावी, हा त्याचा हे आहे ना, हेतू तोच आहे. आपण शिकत असताना हे प्रश्न विचारले होते ना शाळेमध्ये आपल्याला, पण मोठे झाल्यानंतर असं का वागतो मला कळलं नाही. म्हणजे त्या वृक्षाच्या मुळांना सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे. पण आम्ही काय केलं? सुशोभितीकरण नावाखाली, या गोंडस नावाखाली शहरामध्ये बघाल तिकडं डांबरीकरण आहे, बघाल तिकडं कॉन्क्रिटीकरण आहे, बागेमध्ये सगळे पेवर ब्लॉक आहेत, तिथंही सिमेंटीकरण केलेलं आहे. आपण सर्वांनी लोकांना खरं म्हणजे आता समजावून सांगणं गरजेचं आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा उपसा आहे, बोर्स भरपूर आहेत ना, मग तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आत मुरतं का हो? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून सुद्धा तो जमिनीमध्ये मुरतच नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शहरामध्ये भूजल पातळी ही आता खाली आलेली आहे. आपल्या भारतातलं चेन्नई हे शहर त्याला उत्तम उदाहरण आहे. चेन्नईमध्ये प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही, एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे. या चेन्नई शहरामध्ये आता महानगरपालिकेनं असं फरमान काढलेलं आहे की तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग जर करणार असाल तरच तुम्हाला बिल्डिंग बांधायला परवानगी मिळेल. ही परिस्थिती पुणे, कोल्हापूर आपल्याकडे यायला वेळ लागला नाही, कारण कुठलंही पाणी जमिनीतच मुरत नाही ना. ठीक आहे, माझं असं म्हणणं आहे की झाडं जर जिवंत ठेवायची आहेत असलेला, आता काय केलंय की त्याच्या बुंद्यामध्ये आपण सगळं सिमेंट, कॉन्क्रीट आणि डांबर घातलेलं आहे. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, मान्य आहे आपल्याला सर्वांना. त्यामुळे त्याची मुळाची वाढ होत नाही. कालांतराने ती मुळं वाळून जातात आणि किडून जातात, कुजून जातात. मग मला सांगा, मुळं वृक्षाचे आधार आहेत ना, पूर्ण वृक्षाला सांभाळण्याचं काम त्यांचं आहे. पण तीच जर कुजून गेली तर काय होणार? थोडा पाऊस झाला, वारं जोरात पडलं की सगळी झाडं कोलमडून पडतात. आज शहरामध्ये झाडं उन्मळून पडण्याचं प्रमाण जास्त का आहे त्याचं खरं कारण इथं आहे. आणि तुम्ही परवा वाचलं असेल, पेपरमध्ये आलं होतं की मधल्या या जो वादळ झालं ना, त्या वादळामध्ये सर्वच ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. पण याच्यामध्ये उन्मळून पडलेल्या वृक्षांची संख्या जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये विदेशी वृक्षांची संख्या जास्त आहे. त्या मानाने देशी वृक्ष उन्मळून पडलेले नाहीत. पण तुम्ही जर असं डांबरीकरण आणि हे सगळं जर करणार असाल तर हे पूर्णपणे अनसायंटिफिक आहे. हे लोकांना समजावून सांगितलं पाहिजे आणि अधिकारी लोकांनी सुद्धा ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता मी नाशिकमध्ये एकदा लेक्चरला गेलो, तिथं नाशिक महानगरपालिकेच्या वेळी सुद्धा मी बोलताना हे मुद्दे मांडले. हे लोकांना इतके पटले की महानगरपालिकेनं सुरू केलं नाही, पण लोकांनी टिकाव घेऊन सगळं डांबर बाजूचं काढलं तिथलं. ही लोक चळवळ व्हायला पाहिजे खरं म्हणजे. जर एवढं मोठं लावलेलं झाड जर आम्ही खराब करणार असू चुकीच्या पद्धतीनं तर हे चुकीचंच आहे, असंच माझं मत आहे. त्यामुळं आपण आपल्या चुका सुधारणं हे अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर बचवकर सर,
थोडस इंटरप्ट करतो. खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळते आहे आणि इट्स लाईक अ व्हॅल्यू एडिशन फॉर सगळे जे पिंपरी चिंचवडकर आहे त्यांच्यासाठी सुद्धा. पण थोडस वेळेचं आपल्याला एक मर्यादा आहे. नक्कीच आम्हाला आवडेल हे एक्सटेंड करायला, पण आपल्याला काही गोष्टी अजून त्यामध्ये कन्सिडर करायच्या. फक्त आता 5-10 मिनिट बोलणार आहे. महत्वाचे मुद्दे पडतो म्हणजे तुम्ही मला जे प्रश्न विचारणार ते मला वाटतं सगळ्यांची उत्तरं त्याच्यात आलेली आहेत. येस, माझ्या मते ते आहे. येस बजुळकर सर, तुम्ही कन्क्लूड करा, मग आपण कुलकर्णी सरांकडे येऊया. ठीक आहे, 5-10 मिनिटांमध्ये माझं संपेल. मला अजून एक सूचना आपल्याला करायची आहे की आपण पर्यावरणीय मूल्य जे आहे वृक्षांचं, हे प्रत्येक बागेमध्ये आणि चौकामध्ये त्याचे बॅनर करून लावावे. म्हणजे लोकांना पर्यावरणीय मूल्य काय आहे ते कळेल. आपल्याला माहित आहे की वृक्ष प्राणवायूची निर्मिती करतो, वायू प्रदूषणास आळा घालतो, जमिनीची धूप थांबवतो, पाणी जमिनीत मुरवायला मदत करतो, पाऊस पडण्यासाठी पाण्याचं चलन वलनासाठी मदत करतो, आर्द्रता नियंत्रण करतो, हवेमध्ये गारवा निर्माण करतो आणि पशु पक्षी आणि जीवजंतूंना तो आसरा देतो. हे त्याचं महत्व आहे. हे महत्व मला वाटतं आपल्याला तिथं लिहून मला वाटतंय जर आपण बागेमध्ये आणि अशा पब्लिक प्लेसला जर लावले नाही तर ते जास्त चांगलं होईल. नाहीतर आज कुणाचा बर्थडे आहे काय आहे त्याची एवढी मोठी पोस्टर लागतात, ही पोस्टर लावायला काहीच हरकत नाही. हा प्रयोग साताऱ्यामध्ये कोल्हापूरमध्ये आम्ही केलेला आहे. तर तसा प्रयोग आपल्याला करता येतो का, आपण सर्वांनी प्रयत्न करा. आता हे सगळं सांगितल्यानंतर शेवट भागाकडे मी वळतोय. वृक्षांच्या बाबत आपल्या जनतेमध्ये अनेक गैरसमज आहेत. काय गैरसमज आहेत ते मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगेन. आमच्यामध्ये असा समज आहे, मगाशी मी बोलताना बोलून पण गेलो, की हाऊस प्लांट 24 तास ऑक्सिजन देतात. हे चुकीचं आहे. पण मला इथं हाऊस प्लांटवर बोलायचं नाही, मला वृक्षांच्या बद्दल बोलायचं आहे. आमच्याकडं पारंपरिक पद्धतीनं असा एक समज आहे की आपल्या भारतामध्ये वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब हे वृक्ष 24 तास ऑक्सिजन देतात. हे अनसायंटिफिक आहे. जगातली कुठलीही वनस्पती 24 तास ऑक्सिजन देत नाही. जगातली कुठलीही वनस्पती आणि कुठलाही वृक्ष रात्रीच्या वेळी ऑक्सिजन बाहेर टाकत नाही. झाडांचा पसारा जेवढा मोठा, पर्णसंभार जेवढा मोठा, त्याच्या फांद्या जेवढ्या मोठ्या, तेवढं ते झाड जास्त ऑक्सिजन देतं. लोक म्हणतात म्हणे तुळस जास्त ऑक्सिजन देतं. अरे तुळशीचं रोप केवढं एवढं, ते वडाच्या झाडाएवढं ऑक्सिजन देणार? पण ऑक्सिजन पार्क म्हणून आम्ही तुळशीची लागवड केली. या सगळ्यात चुकीच्या संकल्पना आहेत. मला कुणाला विरोध नाही करायचा आहे, पण मला हे ठामपणे सांगायचं की इट इज टोटली अनसायंटिफिक. त्यामुळे हा प्रकार आपण लोकांना समजावून सांगावा. दुसरं अजून एक आपल्याकडे गैरसमज आहे की विदेशी वृक्ष म्हणे विषारी वायू सोडतात. त्या विदेशी वृक्षांचा सुद्धा तिरस्कार करायची गरज नाही आहे. विदेशी वृक्ष सुद्धा ऑक्सिजनच बाहेर टाकतात. विदेशी वृक्ष सुद्धा रात्री कार्बन डायऑक्साईडच बाहेर टाकतात. ते काय 24 तास तेही कुठला ऑक्सिजन कोण देत नाही. आणि कुठलाही विषारी वायू बाहेर टाकणारं प्लांट नाही आहे. त्यामुळं तो सुद्धा सर्व लोकांचा गैरसमज आहे. त्यानंतर पुढं सातवीन, हे मी का सांगतोय कारण आता सोशल मीडियावर हे फार वेगानं फिरते सगळं. सातवीन, कॅसिया, फायकस हे म्हणे सगळे विदेशी वृक्ष आहेत. हे सुद्धा अनसायंटिफिक आहे. सातवीन हा वृक्ष जो आहे हा प्युअरली नेटिव्ह आहे, देशी वृक्ष आहे, ज्याचा आयुर्वेद ग्रंथामध्ये उल्लेख आहे. पण अलीकडं मोठ्या प्रमाणात त्याची लागवड झाल्यामुळं कदाचित लोकांना असं वाटत असेल की तो विदेशी वृक्ष आहे. त्याला जी फुलं येतात ना, त्या फुलांना उग्र असा वास आहे. त्यामुळं फुलं आल्यानंतर त्या उग्र वासेचा काही लोकांना त्रास होतो. म्हणून दाट वस्तीमध्ये सातविनीची झाडं लावू नका. मोकळ्या जागेवर लावायला काहीच हरकत नाही. एक सुंदर वृक्ष आहे खरं म्हणजे तो. पूर्वी आपल्याला माहिती आहे दगडी पाट्या होत्या शाळेमध्ये. त्या दगडी पाट्यांना लाकडी काठ असायचे, माहिती आहे आपल्याला. हे दगडी काठ जे आहे त्या वृक्षाच्या लाकडापासून केले जायचे. म्हणून सातविनीचं नाव इंग्रजीमधलं आहे एल्स्टोनिया स्कोलॅरिस. म्हणजे जे झाड स्कॉलर निर्माण करतं, म्हणजे पाट्यासाठी त्याचा वापर करतात. बघा कसं नाव आहे. हे लोकांना समजावून सांगितलं पाहिजे आपण. विनाकारण कोणाचा द्वेष करू नका म्हणून. कॅसिया, सगळे कॅसिया विदेशी नाहीत. मगाशी मी भाव्याचं उदाहरण दिलं. भाव्याचं नाव आहे कॅसिया फिस्ट्युला, तो कॅसियाच आहे ना. पण बहुतांश कॅसिया मात्र विदेशी आहेत. त्याचप्रमाणे फायकस, वडाचं नाव सुद्धा फायकसच आहे.
त्यामुळं सगळे फायकस विदेशी नाहीत, एकाच दुसराच फक्त फायकस विदेशी आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल लोकांचे गैरसमज नसावेत की हे विदेशी वृक्ष आहेत असं. त्यानंतर अजून एक शेवटचा गैरसमज लोकांचा असा आहे की शेवग्याचं झाड आणि उलट्या अशोकाचं झाड घरामध्ये लावू नये. ही सगळी अंधश्रद्धा आहे, ह्याला कुठलंही सायंटिफिक रिझन नाही. घराच्या आवारामध्ये शेवग्याचं झाड लावू नये याचं कारण असं आहे खरं म्हणजे, कारण त्याच्या फांद्या अत्यंत ठिसूळ आहेत. त्यामुळे त्या झाडावर चढण्याचा प्रयत्न केला शेंगा काढताना की ठिसूळ झाड असल्यामुळे फांद्या तोडतो आणि माणूस खाली पडतो. त्यामुळे माणूस खाली पडून त्याला दुखापत होऊ नये म्हणून कदाचित हा मार्ग असेल. पण त्याला काहीतरी वेगळंच कारण जोडलेलं आहे. उलटा अशोक म्हणे, उलटा अशोक लावलं की सगळं घर उलटं होतं. ह्या सगळ्या संकल्पना चुकीच्या. त्यामुळं अशा प्रकारच्या संकल्पना आपल्या मनातून सगळ्या काढून टाकाव्यात आणि देशी वृक्षांची लागवड करण्याचा प्रयत्न करावा. महापालिकेच्या वतीनं ट्री सेन्सस हे फार गरजेचं आहे. कारण ट्री सेन्सस, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की दर डोई आपल्याकडे किती वृक्ष आहे त्याचा आकडा आपल्याकडे आहे. हा आकडा जर वाढवायचा असेल तर ट्री सेन्सस करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि दर 5 वर्षांनी ते करणं हे जास्त आवश्यक आहे. बायोडायव्हर्सिटी नोटबुक तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण आपला सगळा भाग बायोडायव्हर्सिटीनं समृद्ध आहे. त्यामुळं प्रत्येक नगरपालिकेनं, महानगरपालिकेनं बॉटनी आणि झूलॉजीच्या तज्ज्ञांना एकत्र करून त्यांच्या सहकार्यानं, विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं चांगलं बायोडायव्हर्सिटी नोटबुक सुद्धा त्यांनी तयार करावं अशी माझी इच्छा आहे. शेवटचं आहे की मला काही जणांनी कापूर वृक्षाबद्दल सांगितलेलं आहे. आजचा ॲग्रोवन सगळ्यांनी बघा, त्या ॲग्रोवनमध्ये कापूर वृक्षावर माझा लेख आलेला आहे. हा कापूर वृक्ष जो आहे ना तो सुद्धा विदेशी आहे, पण कापूर आपण पूजेला वापरतो म्हणून अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की तो आपला आहे आणि त्याच्याबद्दल आता गैरसमजुती मोठ्या प्रमाणामध्ये फैलावायला चालू झालेल्या आहेत सोशल मीडियावर. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा कापराचा वृक्ष 50 मीटर काहीतरी असं काय 500 मीटर अंतरावरचं सगळी हवा शुद्ध करतो. अरे कापूरच काय, प्रत्येक वृक्ष हवा शुद्ध करतो. त्यामुळं विदेशी वृक्षांचं फार कौतुक न करता आपण आपल्या देशी वृक्षांची लागवड करण्याचा प्रयत्न करूया. कारण आपल्याला स्थानिक परिसंस्था जर टिकवायची जर असेल तर आपल्याला ते करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे कारण या वर्षीचं एन्व्हायरमेंट डेचं थीम तेच आहे की आपल्या नैसर्गिक इकोसिस्टीमचं रिस्टोरेशन करा. आणि रिस्टोरेशन आपल्या इकोसिस्टीमचं करायचं असतील तर मला वाटतंय आपण देशी वृक्ष लागवड करणं हे जास्त फायदेशीर आहे. विदेशी वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात न लावता आपण विदेशी वृक्ष सुद्धा लावायला काही हरकत नाही. ओके. येस, डॉक्टर बाचोळकर सर, खूप छान पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी मांडल्यात आणि मला असं नक्कीच वाटतं की तुम्ही सगळेच पैलू या निमित्ताने सगळे कव्हर केलेले आहेत. म्हणजे आहेत काही आम्हाला आपल्याला कमेंट्स आलेत, तुम्ही पुस्तकांचा एक रेफरन्स दिला तर लोकांनी ते पुस्तक कसं मिळेल हे विचारलंय, तर आम्ही नक्कीच त्या लिंक प्रोव्हाइड करू. आता मी वळतोय आपले PCMC चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आपलं पर्यावरण विभागाचे HOD संजय कुलकर्णी सरांकडे. सर, डॉक्टर बाचोळकर सरांनी विश्वाची रचना, देशाची स्थिती, राज्याची अशी सगळीच विशद केली. तर आता आपल्या प्रेक्षकांना पण जाणून घ्यायला आवडेल की PCMC या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय करतोय आणि एक जस्ट समराईज तुम्ही काही माहिती देऊ शकला तर सगळ्या लोकांना ते कळेल सुद्धा की आपल्या PCMC या पर्यावरणासाठी काय काय काम करतात. तर प्लीज सर. निश्चितच अमोल, अतिशय सरांनी अतिशय समर्पक माहिती या संदर्भात आज दिलेली आहे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने. आणि मला एवढंच सांगायचं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला संपन्न पर्यावरणाचा वारसा लाभलेला आहे. या शहरामध्ये 3 नद्या वाहत आहेत, पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी वाहतीये. आणि कॉर्पोरेशन मध्ये आता DP मध्ये 187 उद्यानं कॉर्पोरेशननी विकसित केलेली आहेत. त्यामध्ये स्मृती उद्यान आहेत, नक्षत्र उद्यान आहेत, सरांनी सांगितलं तशी अर्बन फॉरेस्ट जनरेट करण्यासाठी जे आपण वृक्ष लागवड केलेली आहे. आणि शक्यतो यामध्ये स्थानिक वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. आणि जवळजवळ 40 लाखाच्या वर वृक्ष आता कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये अस्तित्वात आहेत. आणि निश्चितच जी संख्या वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. यामध्ये बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणजे पब्लिक बायोडायव्हर्सिटी रजिस्टर आपण 1-2 वर्षापूर्वी तयार केलंय आणि ते डायनॅमिक आहे आणि आपण दरवर्षी त्यामध्ये बदल करतोय.
त्याच पद्धतीने पिंपरी चिंचवड हद्दीमधील वृक्षांची गणना ही सायंटिफिक व्हावी, त्यासाठी एक स्पेशल सॉफ्टवेअर तयार केलं आणि त्या पद्धतीने महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत सेन्सस चालू आहे. माझ्या मते 80% काम संपलेलं आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये ते काम थांबलं होतं काही दिवस, पण आता ते 20% काम कम्प्लीट होईल आणि ट्री सेन्सस आपल्या हातामध्ये येईल. तर त्या ट्री सेन्सस झाल्यानंतर निश्चितच सरांसारख्या तज्ञ व्यक्तींचा सल्ला यामध्ये घेतला जाईल आणि पूर्ण अभ्यास करून यापुढे कॉर्पोरेशनच्या वनामध्ये किंवा आता मी सांगितलं 3 नद्या आहेत, 3 नद्यामध्ये 24 किलोमीटर म्हणजे 24 आणि 48 किलोमीटरचा काठ आपल्याकडे अवेलेबल आहे. इंद्रायणीला 20 किलोमीटर आहे, मुळाला 13 ते 14 किलोमीटर आहे. तर या ठिकाणी आपण नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतोय. तर त्यामध्ये सरांनी सांगितलं तसं नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात देशी वृक्ष आहेतच, परंतु आपण नदी पुनरुज्जीवन करताना निश्चितच या सर्व स्थानिक वृक्ष, स्थानिक वेली, स्थानिक गवत, झाडे झुडपे, श्रब्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात देशी आणि इथले नेटिव्ह जे आहेत ते लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि निश्चितच यामध्ये सरांचा पण आपल्याला सल्ला घेता येईल. म्हणजे यापुढे निश्चितच सरांनी जे सांगितलं ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज यामुळे जे CO2चं प्रमाण वाढतंय, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय, तर आपल्याला एक लोक चळवळ चला ऑक्सिजन वाढवूया यासाठी चालू करावी लागेल. आणि चला ऑक्सिजन वाढवूया, आता ऑक्सिजन म्हणजे आता मी सरांना परत एकदा सांगेन की तुम्ही 5 मिनिटं बोला की स्थानिक वृक्ष, ऑक्सिजन आणि कोविड. कारण आता जे ऑक्सिजन म्हणून लोकांनी 3 महिने लोकांचे जे हाल झाले की यामध्ये निश्चितच आपण म्हणजे मानवजात निश्चित कुठल्या दिशेने चालली आहे आणि ऑक्सिजन आपल्याला कसा आवश्यक आहे आणि त्यासाठी निश्चित काय केलं पाहिजे याविषयी सरांनी निश्चितच याविषयी मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. आणि हे निश्चितच एकमेकाशी पूरक आहे. म्हणजे आपण जो ऱ्हास करत चाललोय, निसर्गाचा ऱ्हास करत चाललोय, त्यामुळे आपल्याला आज ऑक्सिजन म्हणत पळावं लागते सगळीकडे. आणि ह्या गोष्टी निश्चितच विचार करण्यासारख्या आहेत. सरांनी अतिशय खूप चांगली माहिती दिलेली आहे. यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं जी आम्हाला अपेक्षित होती ती सर्वच प्रश्नांची उत्तरं सरांच्या लेक्चरमध्ये आलेली आहेत. आणि सरांना मी आपल्या सर्वांच्या वतीने निश्चितच सांगेन की एकदा पिंपरी चिंचवडला हे लॉकडाऊन संपल्यानंतर निश्चित भेट द्या. आमची बायोडायव्हर्सिटीचं रजिस्टर किंवा बायोडायव्हर्सिटीचा आमचा रिपोर्ट, तसंच ट्री सेन्ससचा रिपोर्ट आपण निश्चितच थोडा स्टडी करा. आम्ही तो पाठवू, आम्हाला सल्ला द्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे फुटपाथ होत आहेत किंवा बाकीचे जे होत आहेत ते कॉन्क्रिटिंग करून जे त्यांचे घसे आवळले गेले होते वृक्षांचे, ते निश्चितच मोकळे करण्याचं काम या आमच्या संस्थामार्फत, NGO मार्फत निश्चित झालेलं आहे. खिळे मुक्त झाड हा सुद्धा अभियान आपण मोठ्या प्रमाणात राबवलं. कोणत्याही वृक्षावर खिळे असतील ते काढले गेले. इथून पुढे लावणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे किंवा जाहिरातीचे फलक मारण्याचं जे पद्धत होती त्यावर गुन्हे दाखल करण्याचं आपण अभियान राबवलं. अशाच पद्धतीने इथून पुढे निश्चितच स्थानिक वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात होईल. आणि यामध्ये आपण आता जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत, कॉर्पोरेशन मध्ये 14 सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत, आपण 250 MLD वर ट्रीटमेंट करतो. हे सर्व पाणी रिसायकल अँड रियूज करून वृक्षारोपण आणि रोड साइड प्लांटेशन, सगळे आपले जे उद्यान आहेत त्यामधल्या प्लांटेशन मध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्याचं आपण नियोजन केलेलं आहे. त्याच पद्धतीने एअर पोल्युशन, सरांनी एकच कारण सांगितलं की एअर पोल्युशन वाढतंय, CO2 वाढतोय. आपली पिंपरी चिंचवड ही इंडस्ट्रीयल हब आहे, ऑटोमोबाईल हब आहे. निश्चितच आपण या पाण्याचा वापर करून, या सांडपाण्यांचा वापर, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करून निश्चित वन निर्माण केली पाहिजेत. एअर पोल्युशन कमी करण्यासाठी रस्ते धुतले गेले पाहिजेत. 8-10 दिवसातून पूर्वी धुवायचे. म्हणजे आमच्या लहानपणी आठवते मला की शहरामध्ये, पुण्यामध्ये सुद्धा रस्ते धुतले जायचे 8-10 दिवसांनी, जेणेकरून एअर पोल्युशन कमी व्हायचं आणि रस्त्याच्या कडेच्या झाडांना पाणी मिळायचं. आणि निश्चितच सर, आम्हाला तुम्ही अतिशय चांगलं समर्पक मार्गदर्शन केलेलं आहे आणि यापुढेही आपण मार्गदर्शन करत राहावं असं मला वाटतंय. अमोल. नक्कीच सर, खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तुम्ही दिली की PCMC आम्ही कुठे कमी नाही आहोत. आणि जे काही म्हणजे सरांनी जे मध्ये पण सांगितलं की आपला ट्री कव्हर हा जवळपास 30-32% च्या पण वरती आहे, जे
प्रमाण पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आहोत, तर नक्कीच इथली सगळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा स्मार्ट सिटी असेल आणि शहरातल्या NGO आणि संस्था, बऱ्याच पर्यावरणप्रेमी संस्था इथे आहेत, तर ते एकत्र प्रयत्न नक्कीच करतात आणि सरांचं मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी घेत राहू. सर, मला अजून एक रिक्वेस्ट आहे, आपण या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक मोबाईल ऍपवर एक कॉम्पिटिशन करतोय सर, त्याविषयी थोडस तुम्ही एक बोलला, आवाहन केला तर तो एक मेसेज सगळ्यांपर्यंत जाईल. ठीक सर, तुम्ही एक आवाहन कराल का आपल्या नो युअर एन्व्हायरमेंट क्वेश्चन त्याबद्दल? येस येस, नो युअर एन्व्हायरमेंट त्या संदर्भात आपण एक क्वेश्चनरी तयार केलेली आहे आणि शहरातील सर्व पर्यावरण प्रेमींचा पर्यावरणीय बुद्ध्यांक तपासण्यासाठी किंवा पर्यावरण बुद्ध्यांक वाढण्यासाठी किंवा पर्यावरण विषयी जनजागृती करण्यासाठी ही क्वेश्चनरी तयार केलेली आहे आणि निश्चितच या सर्वांनी यांची उत्तरं द्यावीत आणि जे कॉम्पिटिशन मध्ये ज्यांचा नंबर येतील त्यांना आपण निश्चितच पर्यावरण पूरक गिफ्ट देणार आहोत. आणि सरांना मला सांगायला आवडेल, आम्ही 3 वर्षापासून स्थानिक वृक्षाच्या बियाचे बॉक्स आपण या प्रत्येक कार्यक्रमात वाटतो आणि ह्या बिया सर्व मुलांना, म्हणजे शालेय मुलांमध्ये सुद्धा जनजागृती व्हावी यासाठी सुद्धा आपण पर्यावरण बुद्ध्यांक वाढण्यासाठी सर्व शाळेमध्ये विशेष उपक्रम घेतलेले आहेत. डॉक्टर महेश गायकवाड म्हणून आहेत बारामतीचे, त्यांच्या संस्थेमार्फत आपण सर्व शाळांमध्ये पर्यावरण समिती स्थापन केली. इन्व्हायरमेंटल पर्यावरण संवर्धन संस्था म्हणून आपल्याकडे आहे ECA, त्या संस्थेमार्फत सुद्धा आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि देशी बियांचे बॉक्स, एकेका बॉक्समध्ये 200 ते 250 बिया आहेत, अशा देशी वृक्षांच्या बिया आपण सर्वांना गिफ्ट म्हणून देतो आणि तो उपक्रम खूप नावाजला गेला आणि त्याचा उपयोग सुद्धा झाला. पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये किंवा बाहेरच्या बाजूने जे लोक फिरायला जातात, पावसाळ्यामध्ये फिरायला जातात, त्यांच्या हातात जर तो बॉक्स असेल तर ते 200-250 वृक्ष लावू शकतात आणि ते निश्चितच त्याचा उपयोग होतोय. आणि अशाच पद्धतीचे उपक्रम पिंपरी चिंचवडमध्ये निश्चितच राबवले जातील आणि या क्वेश्चनरीला चांगला रिस्पॉन्स मिळावा आणि जास्तीत जास्त लोकांनी यात पार्टिसिपेट व्हावं असं मी आज पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना आवाहन करतो. यामध्ये अमोलनी आणि त्याच्या सहकार्याने खूपच कष्ट घेतलेले आहेत आणि खूपच सहकार्य केलेलं आहे आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट आणि पर्यावरण पूरक शहर करण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करूया. नक्कीच, सरांनी जसं आवाहन केलं त्यानुसार माझं जे काही प्रेक्षक आता आपल्या लाईव्ह विषयी कनेक्टेड आहेत त्यांना एकच आव्हान आहे. PCMC स्मार्ट सारथी हे आपलं ऍप आहे, शहराचं ऑफिशियल ऍप आहे. त्याच्यामध्ये हे तुम्हाला नो युअर एन्व्हायरमेंट क्वेश्चन असं नावाचं एक कॉम्पिटिशन तुम्हाला दिसेल. तुम्ही जरूर त्यात सहभागी व्हा आणि एक चांगल्या प्रकारे, म्हणजे तुमचा एक बुद्ध्यांक जसे सर म्हणले तसं पर्यावरणाप्रती तुम्ही किती सजग आहात, किती तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तर त्याचा एक छानसा एक कॉम्पिटिशनच्या स्वरूपामध्ये आपल्याला सगळं माहिती पोहोचवली जाईल. तर आपण आता शेवटाकडे आलो आहोत. तर मी आभार प्रदर्शनाचं काम करतो. डॉक्टर बचुळकर सर, निश्चितच त्यांचा प्रोफाईल वाचला तेव्हाच इतके जबरदस्त त्यांचा अनुभव आणि म्हणजे ते देशभर फिरलेले आहेत असं म्हणू शकतो आणि राज्याचा त्यांना खूप चांगला अनुभव आहे. अशी व्यक्ती आम्हाला आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शनाला मिळाली, त्याबद्दल तर मी सरांचं खूप आभार. आज त्यांचा दिवस खूपच व्यस्त होता, मला कळलं त्यांनी ऑलरेडी 2 सेशन घेतलेत आणि हा आपला 3रा सेशन आहे. तर मी निश्चित पिंपरी चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटी आणि शहरातल्या समस्त पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या वतीने मी डॉक्टर बाचुळकर सरांचं खूप आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबरीने आपल्या शहराचे जो काही पर्यावरण जो ऍक्टिव्ह पर्यावरण विभाग असं समजला जातो, तर त्याची सगळी धुरा सांभाळणारे आमचे संजय कुलकर्णी सर यांचं पण आज त्यांनी खूप सारा वेळ दिला आणि खूप सारी इन्फॉर्मेशन सांगितली. तर सर आपलं पण या निमित्ताने आभार. तर आपण कार्यक्रमाची आता सांगता करूयात. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.